आजच्या सत्रात पुन्हा एकदा वक्त्यांचं स्वागत आणि आपणा सर्वांचंही मनपूर्वक स्वागत. श्री विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे. पदवीपर्यंतचं शिक्षण पुण्यात झाल्यानंतर त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात NSD नवी दिल्ली इथून पूर्ण केलं. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, कोकणी, कानडी आणि इंग्लिश अशा विविध भाषांमध्ये काम केलं असून 50पेक्षा अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. गेल्या 2 दशकांपासून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नाट्यसंस्थांसमवेत काम करत आहेत. वनारसे यांची नाटकं बऱ्याच राष्ट्रीय महोत्सवात सुद्धा सादर केलेली आहेत. भारताव्यतिरिक्त इंग्लंड, श्रीलंका, स्पेन, पोलंड, रोमेनिया, नेदरलँड्स अशा विविध देशात यांचे प्रयोग झाले आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गेली 30 वर्षे ते नाट्य प्रशिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहेत. देशातील आणि परदेशातील अनेक नाट्य शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये त्यांनी अतिथी दिग्दर्शक तसंच प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. भारतातील विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून यांनी काम पाहिलं आहे. गोवा येथील कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स आणि भोपाळ येथील मध्य प्रदेश नाट्य विद्यालयाच्या उभारणीमध्येही यांचा सहभाग होता. पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये अधिष्ठाता म्हणून ते कार्यरत होते. बीजिंग येथील सेंट्रल अकॅडमी ऑफ ड्रामा यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या इंटरनॅशनल स्टेज आर्ट्स नेटवर्क या संस्थेच्या संचालक मंडळाचे ते सदस्य आहेत. नाट्य प्रशिक्षण संदर्भात आंतरविद्याशाखीय विचार हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. नाट्यदर्पण मुंबईचा प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार, कलागौरव प्रतिष्ठान पुणे यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, इंग्लंड येथील चार्ल्स वॉलेस इंडिया इंडस्ट्री फेलोशिप, पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व बहुआयामी रंगकर्मी पुरस्कार, रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, संतोषपूर अनुचिंतन कोलकाता यांचा उषा गांगुली स्मृती पुरस्कार, आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे दिला जाणारा आर्यन सन्मान अशा विविध पुरस्कारांनी यांचा सन्मान केला आहे. औद्योगिक जगताबरोबर सल्लागार म्हणूनही हे काम पाहतात. व्यवसायातील संघबांधणी आणि उभारणी यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा चालवलेल्या आहेत. नाटक हे माध्यम त्यांनी प्रभावीपणे या सगळ्यासाठीच वापरलेलं आहे. IAPAR म्हणजेच IPAR अर्थात इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च या संस्थेचे ते संस्थापक संचालकही आहेत. IPARच्या माध्यमातून प्रयोग निर्मिती, कला प्रशिक्षण, संशोधन आणि नाट्य महोत्सव अशा विविधांगी उपक्रमांचं आयोजन केलं जातं. IPARतर्फे त्यांनी सुरू केलेले IPAR इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल गेली 9 वर्षे विविध व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 21 देशांमध्ये त्यांनी विविध कलाविषयक प्रकल्पांसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अशा प्रकारे विविध कलांचा, विविध निधींचा वस्तुतः कलानिधी असणारा असा वक्ता आपल्याला आज लाभलेला आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. By data and innovation, the future of media is unfolding before our eyes. Welcome to the frontier of storytelling where artificial intelligence meets journalism. Introducing our AI in Media course, a groundbreaking program designed to equip you with the skills to harness the power of AI in the ever-evolving landscape of media. Led by industry pioneers and AI experts, you'll explore the limitless possibilities of AI in media, from predictive analytics to personalized content delivery. From optimizing newsroom workflows to enhancing audience engagement, our course offers a comprehensive immersion into the transformative potential of AI. But it's not just about mastering technology, it's about understanding its impact on society, ethics, and the future of journalism. Are you ready to revolutionize the way we consume and create media? Enroll now in our AI in Media course and embark on a journey where innovation knows no bounds.
Unravel the timeless wisdom of the Bhagavad Gita with our certificate course on Gita Rahasya. Dive deep into the essence of the Gita's philosophy and unlock the secrets of life, duty, and spirituality. Guided by the profound insights of Lokmanya Bal Gangadhar Tilak's Gita Rahasya, this course bridges the ancient. Join us on this transformative journey to understand the Gita not just as a scripture, but as a practical guide for navigating life's challenges with wisdom and grace. Embrace the eternal wisdom of the Gita with our certificate course on Gita Rahasya. Enroll today to begin your journey of self-discovery and enlightenment. नमस्कार. सर्वप्रथम मी वक्तृत्व उत्तेजक सभा आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो. वसंत व्याख्यानमाला या गेली 150 वर्ष सुरू असलेल्या उपक्रमाविषयी मी जवळजवळ त्याच्यापेक्षा 100 वर्षांनी लहान आहे. काय बोलणार. लहानपणापासून या व्याख्यानमालेच्या आजूबाजूला असलेलं वलय मी बघत आलो आहे, अनुभवलेलंही आहे काही प्रमाणात. लहान असताना अनेकदा असं कानावरती यायचं की पुण्यामध्ये तुम्ही जर राजकीय वक्ते असाल, राजकीय नेते असाल, तर तुमचं भाषण हे शनिवार वाड्यावर व्हायला हवं आणि तुम्ही विचारवंत असाल तर वसंत व्याख्यानमालेत व्हायला हवं. आपला बहुतेक या दोन्हीशी संबंध येणार नाही असं मला लहानपणी फार वाटायचं. माझे आई आणि वडील दोघंही अतिशय हुशार व्यासंगी मंडळी होती, त्या मानाने मी जरा व्रात्य मनुष्य होतो. ह्या व्यासपीठावरही अनेक विद्वान मंडळी येऊन गेलेली आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेला काही आपण पासंगालाही पुरणार नाही अशी माझी धारणा होती आणि काही प्रमाणात ती अजूनही आहे. यावर्षी जेव्हा या वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान देण्यासाठीचा ईमेल मला आला तेव्हा अगदी खरं सांगतो पहिली माझी प्रतिक्रिया अशी होती की हे काहीतरी गडबड आहे, हे बहुधा आपल्यासाठी नसेल किंवा हे काहीतरी स्कॅम असावं. पण जरा अधिक चौकशी केल्यावर कळलं की नाही, खरंच आहे. मला नुसता आनंद झाला म्हणणं थोडंसं गमतीचं होईल. ज्याला इंग्रजीमध्ये ओव्हरवेल्म्ड असा शब्द असतो ना, तसं काहीसं माझं झालं. आणि त्या निमित्ताने मी विचार करायला लागलो की आपण गेल्या 30 वर्षामध्ये जे काही केलं, जगभर फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणची रंगभूमी बघायला मिळाली, भारतीय रंगभूमीच्या अनुषंगाने त्याच्याकडे बघता आलं. ही भटकंती पुष्कळ झाली आणि फक्त भारताबाहेरच असं नाही, तर अगदी जुन्नर जवळच्या तेजेवाडीसारख्या छोट्याशा वाडीपासून महाराष्ट्र, भारतभरातल्या वेगवेगळ्या जागा, तिथली रंगभूमी हे तर बघता आलंच, पण भारताबाहेरही जाऊन पुष्कळ काही बघता आलं. आफ्रिका, युरोप, मध्यपूर्व, आशिया खंड अशा सर्वत्र जाऊन मुसाफिरी करता आली. आणि त्यामुळे या अनुभवांमधून माझं जे रंगभूमीविषयक शिक्षण होत गेलं, रंगभूमीविषयक जे आकलन मला झालं, त्याचा काहीसा परामर्श घेण्याचा आणि ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा, तुमच्यापर्यंत पोचवण्याचा या आजच्या व्याख्यानामध्ये मी काहीसा प्रयत्न करणार आहे. मी मूलतः एक नाटकवाला मनुष्य आहे. माझी मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे मी नाटक मराठीतच करायला सुरुवात केली. लहान असताना माझ्या घरी नाटकांच्या तालमी होत असत. माझी आई नाटकाच्या क्षेत्रात तिचं काही काही चालू असे, त्यामुळे अनेक मंडळी येत असत. आणि शिशुरंजनचे अण्णा राजगुरू म्हणजे डॉक्टर श्रीधर राजगुरू यांनी मला पहिल्यांदा, मला वाटतं मी 7-8 वर्षाचा असताना केव्हा तरी आकाशवाणीवरती काम करण्यासाठी म्हणून मला विचारलं आणि त्यांचं बोट धरून मी या नाटकाच्या भानगडीमध्ये पडलो. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय नाट्य विद्यालय असा प्रवास करत, नाटक शिकत हळूहळू या क्षेत्रात स्थिरावलो सुद्धा. अण्णा राजगुरू आणि त्यांच्यानंतर राजाभाऊ नातू या पुण्यातल्या 2 अत्यंत निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या गुरुतुल्य अशा मंडळींचा मला खूप चांगला सहवास लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं आणि त्या शिकण्याबरोबरच वेगवेगळे प्रश्नही पडत गेले आणि त्यांची उत्तरं शोधायचा प्रवासही सुरू झाला.
सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत असं नाही, कधी मिळतील का नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाही, पण हा प्रवास मोठा मजेदार आहे. त्यातले 1-2 प्रश्न असे आहेत की जे मला सातत्याने माझ्या मनामध्ये चालू राहतात की भारतीय रंगभूमी असं आपण नक्की कशाला म्हणायचं, भारतीय रंगभूमी म्हणजे नक्की काय, आणि जागतिक रंगभूमी म्हणजे तरी नक्की काय, आणि ती समजून कशी घ्यायची. भारतीय रंगभूमी ही जागतिक रंगभूमीचाच एक भाग आहे असं नाही का वाटत आपल्याला, आणि तसं असेल तर ह्या दोन्ही गोष्टींच्याकडे आपण कसं बघायचं, आणि त्याची मला जी काही थोडी थोडी उत्तरं जाणवली, जे काही वाटलं ते मी आज बोलणार आहे. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये आपल्या देशात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसले. म्हणजे 1992मध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला आणि जागतिकीकरण हा शब्द हळूहळू अधिक प्रमाणात ऐकू यायला लागला. ग्लोबल हा शब्द मराठीतही खूप वेळा वापरला जायला लागला, आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला बघताना आपल्या फक्त देशाच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघायला हवं. ग्लोबल सिटीझन नावाचं काहीतरी एक प्रकरण आकार घेत आहे, ते काय हे समजून घ्यायला हवं असं त्यावेळेला वाटायला लागलं होतं. कलेचं क्षेत्र याच्यापासून थोडंसं लांब होतं सुरुवातीच्या काळात, पण हळूहळू त्या कलेच्या क्षेत्राचं रूप हे मनोरंजन क्षेत्र अशा तऱ्हेनं विस्तारायला लागलं. क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज नावाची एक काहीतरी गोष्ट आपल्यासमोर येऊन उभी ठाकली. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 1992च्या अलीकडेपर्यंत आपल्याकडे फक्त एक दूरदर्शन नावाचा चॅनेल असे आणि तो संध्याकाळी सुरू होत असे. पण त्यानंतरच्या काळामध्ये 999 चॅनेल कमी पडतील इतक्या प्रमाणामध्ये ही वाढ आपल्याला झालेली दिसते. आणि त्यामुळेच क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये कलेचं क्षेत्र हे फक्त कलात्मक अभिव्यक्ती असं न राहता रोजगाराचं साधनही झालं आणि त्याचं रूपांतर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये व्हायला सुरुवात झाली. या सगळ्या कालखंडामध्ये मी एक नुकताच दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकून आलेला असा एक खरं हुन्नरी उत्साही तरुण होतो आणि हे जग समजून घ्यायची इच्छा होती. पण ते कसं समजून घ्यायचं हे मात्र फारसं काही कळत नव्हतं. इंटरनेट ही गोष्टही नुकतीच कुठे कुठे ऐकू यायला लागली होती, दिसायला लागली होती. मला आठवतं त्या काळात ईमेल पाठवायचा असेल तर कुठेतरी जाऊन कोणाला तरी विनंती करावी लागे की तुम्ही जरा हा ईमेल पाठवू शकाल का. त्याच सुमाराला माझी बहीण आधुनिक नृत्याचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेली होती. तिथे असताना ती तिथे जाण्यापूर्वीसुद्धा तिचा जो काही शोध चालू होता त्याच्यातूनही कलाविषयक अनेक गोष्टी कानावरती पडत असत. ती पुढे तिकडे शिकत असताना नंतर ती कॅनडातही शिकायला गेली. त्याच्यातनंही अनेक गोष्टींच्या विषयी प्रश्न पडायला लागले, जिज्ञासा निर्माण झाली की हे नक्की भारताबाहेर काम चालतं ते कसं चालतं, भारताबाहेरची रंगभूमी, परदेशी रंगभूमी म्हणजे काय, त्याच्याकडे कशा पद्धतीने आपल्याला बघता येऊ शकेल. शिकत असताना हिंदी रंगभूमी, बंगाली रंगभूमी, कन्नड रंगभूमी किंवा आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या भाषिक रंगभूमीचा अभ्यास काही प्रमाणात होत गेला होता. आणि त्यामुळेच आता ह्याच्या पुढचं काहीतरी आपल्याला माहीत करून घ्यायला हवं असं वाटत होतं. कसं करावं हे मात्र तोपर्यंत काही फारसं कळलेलं नव्हतं. आणि त्या दशकाच्या शेवटाकडे प्रोजेक्ट फकामा नावाचा एक प्रकल्प भारतामध्ये सुरू होणार होता आणि पृथ्वी थिएटरच्या तत्कालीन संचालिका संजना कपूर या त्याचं काम त्यावेळेला बघत असत. तर त्यांनी मला विचारलं की तुला याच्यात सहभागी व्हायला आवडेल का, आणि मी अर्थातच त्याला हो असं उत्तर दिलं. हा प्रकल्प 2002मध्ये पुण्यातच त्याचं पहिली रेसिडेन्सी ज्याला म्हणता येईल असं झालं होतं. भारतभरातनं 25 रंगकर्मींना पुण्यात बोलावलं होतं. पुण्यातली 100-125 तरुण मुलं त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. आणि या प्रकल्पाच्या शेवटाकडे मला असं विचारणा झाली की पुढच्या महिन्यामध्ये या प्रकल्पाची एक बैठक दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन इथं होणार आहे, तर तू तिथे जाऊ शकशील का. तोपर्यंत माझ्या मनात हे जे प्रश्न निर्माण होत होते, मला जिज्ञासा जी केवळ वाटत होती त्याला एक वाट मिळण्याची शक्यता
या संधीमध्ये मला दिसायला लागली आणि मी ताबडतोब हो म्हटलं. आणि जागतिक रंगभूमी ही फक्त सैद्धांतिक विषय म्हणून किंवा थिअरी म्हणून किंवा इतिहास म्हणून समजून घेण्यापलीकडे अनुभवातून ती समजून कशी घेता येईल याचा माझा प्रवास दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झाला. हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या असंही लक्षात येतं की राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये जेव्हा जागतिक रंगभूमी ही गोष्ट आम्ही शिकतो तेव्हा ती प्रामुख्याने इतिहासाच्या अंगाने शिकवली जाते की केव्हा कुठे काय झालं. इतिहासाविषयी सुद्धा आपल्याला फार एक गमतीशीर गोष्ट घडते आपल्या बाबतीत. माझ्या बाबतीत घडली, माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांच्या बाबतीत घडली की लहान असताना प्राथमिक शाळेमध्ये इतिहासाचं पुस्तक फार छान वाटतं, कारण त्यातला इतिहास हा गोष्टीरूप असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी असतात किंवा थोडं पुढे गेल्यानंतर दादाबाई नौरोजींपासून वेगवेगळ्या स्वातंत्र्य संग्रामातल्या महनीय व्यक्तींची माहिती आणि त्यांच्या गोष्टी असतात. मुख्यतः हा गोष्टीरूप इतिहास वाचायला फार मजा येते. आपण जसजसे पुढे जातो तसतसं अनेकदा आपली शिक्षणाविषयीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये शास्त्र आणि गणित हे विषय महत्त्वाचे होत जातात आणि इतिहास हा पटापटा सनावळ्या पाठ करून कारणे द्या किंवा त्याच्या टिपा लिहा एवढ्यापुरता तो विषय मर्यादित राहतो. आणि तेवढं तुम्हाला माहिती असलं की मार्क मिळतात, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. याच्या पलीकडे इतिहासाकडे फारसं बघायला शिकत नाही, मी शिकलो नाही असं म्हणूया आपण. आणि त्यामुळे इतिहास ही थोडीशी कंटाळवाणी गोष्ट असते. लहानपणी छान वाटायचं, गडकिल्ल्यांची सफर व्हायची, पण आता मोठं झाल्यानंतर प्लासीची लढाई किती साली झाली आणि अमुक एक घडामोड किती साली झाली ह्याला जास्त महत्त्व येत जातं. आणि मग ती थोडीशी डोक्यामध्ये गडबड व्हायला लागते की अरे यार पुन्हा इतिहास शिकायचा आहे. मी NSDमध्ये शिकत असताना आलेला एक अनुभव सांगतो. मी म्हणलं तसं इतिहास म्हणून जेव्हा शिकताना आपण जागतिक रंगभूमीकडे बघतो तेव्हा स्वाभाविकपणे एक नाव समोर येतं ते म्हणजे विल्यम शेक्सपियर. शेक्सपियरचं नाटक मी जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा मला काहीही कळलं नाही. इंग्रजी भाषेतलं आणि शेक्सपियरच्या काळातल्या इंग्रजी भाषेतलं ते नाटक होतं. मी पुण्यात जन्मलेला मनुष्य, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. माझी आई शनिवार पेठेत आणि वडील सदाशिव पेठेत राहत असत. त्यांचा मी मुलगा. आणि पुण्यात नाटक करताना दैनंदिन जीवनात वावरताना त्या काळात तरी इंग्रजीची कधीच गरज पडत नसे आणि त्याच्यामुळे ह्या भाषेचा आपला काही फारसा 10वी नंतर संबंध राहू नये अशी एक भावना मनामध्ये होती की आपण आपलं मराठीमध्ये काम करणार आहोत. पण दिल्लीच्या NSDमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की नाही, इंग्रजी आपल्याला यायला हवी, ती कळायलाच हवी, कारण त्याच्यामुळे खूप मोठं दालन आपल्यासाठी उघडणार आहे. आणि त्यावेळेला आम्ही शेक्सपियरचं सिम्बेलाईन नावाचं एक नाटक वाचलं. आपल्यापैकी किती जणांनी ते नाटक वाचलं आहे मला माहीत नाही. या नाटकाचं नावही खूप कमी लोकांना माहिती असतं. पण ते वाचल्यावर मला खरंच असा प्रश्न पडला की ह्याला आपण महान नाटककार का बरं म्हणतो? हे काय नाटक आहे? बचपन में बिछड़े हुए दो भाई आपल्या बहिणीला भेटतात नाटकाच्या शेवटी, ती बहीण लपून छपून राहते वगैरे वगैरे विविध गोष्टी. मालमसाला पुरेसा आहे त्या नाटकामध्ये. ह्याला आपण का महान नाटककार म्हणतो असं माझ्या मनात आलं. हा प्रश्न विचारला तर सहसा शेक्सपियर प्रेमींना असा प्रश्न आवडत नाही. शिक्षकांनाही अनेकदा तो आवडत नाही की असं कसं तुला कळत नाही आहे. आणि ते कदाचित खरंही असू शकतं. मला सुदैवाने चांगले शिक्षक लाभले. त्यांनी मला काही वेगळे प्रश्न विचारले. आणि हा शेक्सपियर एवढा मोठा कसा झाला, ह्याची नाटकं जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये कशी काय बरं भाषांतरित झाली, भारतातल्या सर्व भाषांमध्ये शेक्सपियरची सर्व नाटकं भाषांतरित झालेली आहेत. हे मला असं वाचल्यावर झालं की हे कसं काय, का? आणि ह्याचा विचार करताना, ह्याचा शोध घेताना मला इंग्रजी साम्राज्य ह्याचा अर्थ समजायला सुरुवात झाली. इंग्रज जिथे जिथे गेले, ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नसे असं जे लहानपणापासून ऐकलं होतं त्याचा नक्की अर्थ काय ते मला ते शेक्सपियर शोधताना लक्षात आलं
हे जिथे जिथे गेले त्यांनी केवळ राजकीय वर्चस्व गाजवलं असं नाही, तर तिथल्या सांस्कृतिक सामाजिक जगावरतीही त्यांनी आपला एक प्रभाव टाकायला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये शेक्सपियरनी खूप मोठं काम केलं. शेक्सपियरची त्यांना खूप मदत झाली आणि त्यामुळे जगभरामध्ये शेक्सपियर पोचला. तो साहित्य रूपात पोचला. आपल्याकडे आपल्याला माहिती असेल अगदी आगरकरांनी सुद्धा विकारविलसित नावाने हॅमलेटचं भाषांतर केलेलं आहे. विविध मंडळींनी शेक्सपियरची भाषांतरं केली आहेत आणि ही सगळी साहित्यिक भाषांतरं आहेत एका अर्थाने. पण शेक्सपियर तर नाटकवाला होता. मग त्यांनी हे असं सगळं अवघड का करून ठेवलं? पुढे लंडनला शेक्सपियर्स ग्लोब थिएटर म्हणून जे अजूनही चालू आहे त्या संस्थेमध्ये मला काही अभ्यास करण्यासाठी जायला संधी मिळाली. तिथे बघत असताना शिकत असताना मला ती फार मजेदार गोष्ट अशी लक्षात आली की शेक्सपियर हा केवळ साहित्यिक नव्हता, तो नाटककार होता, पण त्याचबरोबर तो रंगकर्मी होता. तो नाटकं बसवीत असे. त्याची स्वतःची नाटक कंपनी होती. लॉर्ड्स चेंबरलेन्स मेनमध्ये त्याचे शेअर्स होते. त्यामुळे नाटकाचा व्यवसाय म्हणजे काय हेही त्याला कळत होतं आणि त्यामुळे त्याचा भर हा नाटक सोपं करण्यावरती होता. मला ती फार गमतीशीर गोष्ट वाटते की अर्थात कालानुरूप झालेले भाषेतले बदल त्याच्यामध्ये आहेतच, पण आमचा जो तिथला पॅट्रिक स्पॉटिसवूड नावाचा शिक्षक होता तो एकदा आम्हाला असं सांगताना त्याला जेव्हा मी विचारलं की ह्याच्याकडे कसं बघायचं, तो म्हणला फार साधं आहे. त्या काळामध्ये ब्रिटिशांमधली अभिजनांची भाषा कुठली तर लॅटिन. आणि व्हॉट दे डू, दे गो टू थिएटर टू वॉच अपेरा. शेक्सपियरने काय केलं? शेक्सपियर रोट ड्रामा. ही रोट इन इंग्लिश. त्यांनी जनसामान्यांच्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये नाटक लिहिलं. बरं, हे ग्लोब थिएटर आहे कुठे? तर थेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरती, साऊथ बँक ज्याला म्हणतात. मजेची गोष्ट अशी, मला त्याच्यातही पुण्यात आणि लंडनमध्ये एक साधर्म्य दिसतं आणि फरकही दिसतो. स्वातंत्र्योत्तर काळात पुणं जोपर्यंत अजून वाढलं नव्हतं, वाढत होतं, तेव्हा नदी पलीकडचं पुणं आणि गावातलं पुणं असे दोन वेगळे भाग होते. आणि नदी पलीकडचं पुणं हे काहीसं उच्चभ्रू होतं. डेक्कन जिमखान्यावरती तुम्ही राहता म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट होती. गावातली माणसं अगदी कधी चोरून चोरून ऑमलेट खायचं असेल तर लकी रेस्टॉरंटच्या दिशेने जात असत, असं मी ऐकलेलं आहे. लंडनमध्ये याच्या उलट घडलं. साऊथ बँक नदी पलीकडचा भाग हा अत्यंत टाकाऊ भाग होता. दलदल होती त्या बाजूला, झोपडपट्टीसारखा सगळी वस्ती होती, गरिबी होती, चोर, वेश्या, गुंड यांचा वावर तिथे होता आणि त्यामुळेच नाटकाला तिथे जागा मिळाली. आणि शेक्सपियरचं नाटक हे तिथे वाढलं. शेक्सपियरनी त्याची नाटकं त्या लोकांसाठी म्हणून लिहिलेली आहेत. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा माझं लक्षात आलं की इतिहासाकडे बघायची सुद्धा आपल्याला एक काहीतरी वेगळी दृष्टी आत्मसात करायला पाहिजे जेव्हा आपण रंगभूमीचा विचार करतो आहोत तेव्हा. आणि मग सिम्बेलाईनसारखं सामान्य नाटक शेक्सपियरनी लिहिलं आहे असं म्हणायची भीती वाटेनाशी झाली. आणि हेही कळलं की त्याने जसं सिम्बेलाईन लिहिलं आहे तसंच टेम्पेस्टही त्यानेच लिहिलं आहे, ऑथेल्लोही त्यानेच लिहिलं आहे. आणि शेक्सपियरला आपण महान नाटककार का म्हणतो ह्याची उत्तरही आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये सापडायला लागतात. रंगकर्मी म्हणून काम करताना हा एक नेहमीचा प्रश्न येत असतो की मी इतिहास का शिकायचा? मला तर अभिनेता व्हायचं आहे, मला दिग्दर्शक व्हायचं आहे. हे सगळं शेक्सपियरनी काय केलं त्याच्या काळात केलं, माझा काय संबंध? मला टिळक स्मारकच्या स्टेजवरती नाटक करायचं आहे, मला भरतनाट्य मंदिरात नाटक करायचं आहे. पण आपण कुठल्या मंडळींच्या खांद्यावर उभे आहोत हे जर आपण समजून घेतलं नाही तर आपण नाटक का करतो आहोत याला एका विशिष्ट परिप्रेक्ष्यातून बघणं, एका पर्स्पेक्टिव्हनी बघणं हे आपल्याला जमत नाही. ते तात्पुरतं राहतं, तात्कालिक राहतं. इतिहासाच्या संदर्भात जर आपण आपल्या रंगकर्माकडे सुद्धा बघायला सुरुवात केली तर हा इतिहास आपल्याला एक संदर्भ देत राहतो, आपल्या कामाला एक संदर्भ देत राहतो आणि एक प्रकारे काहीशी विनम्रताही त्यामुळे आपल्या अंगी येत असते. हे करत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात येत गेली की रंगभूमीचा इतिहास अभ्यासताना, जागतिक रंगभूमीचा इतिहास बघताना हा केवळ एका विद्याशाखेचा अभ्यासाचा विषय नाही.
मगाशी मी जसं म्हणलं की इंग्रजी साम्राज्याचा अर्थ मला कळायला लागला. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला नाटक या गोष्टीच्या इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात केली की जावंच लागतं. अगदी मानववंशशास्त्रापर्यंत आणि उत्क्रांतीवादापर्यंतसुद्धा आपण काही वेळेला त्याच्यामध्ये जाऊन पोचतो. आणि मला असं वाटतं की नाटक शिकण्यामध्ये ही फार मजेची गोष्ट आहे. आणि आपल्याकडे पूर्वापार ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं असे थोडे थोडे संदर्भ आपल्याला जिथे सापडतात. मी मध्यंतरी बुद्धिझमच्या अनुषंगाने अभ्यास काही करत असताना मला एका ठिकाणी असा संदर्भ सापडला होता की तक्षशिला, नालंदासारख्या विद्यापीठांमध्ये सुद्धा काही वेळेला तुमचं शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला एक नाटक सादर करायला लागत असे. आता या प्रकारचे संदर्भ जेव्हा आपण इतिहासातले बघतो तेव्हा आपल्याला आजच्या नाट्यशिक्षणाविषयी पण अनेक गोष्टी आपल्या मनात यायला लागतात, प्रश्न येतात आणि काहींची उत्तरंही मिळतात आणि त्याचे संदर्भ सापडत जातात. आपण आत्ता जे करतोय ते का करतोय ह्याची काही एक पक्की ठोस कारणं आपल्या मनामध्ये तयार होत जातात. जागतिक रंगभूमीच्या इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर काही टप्पे आपल्याला अगदी ठळकपणे, स्पष्टपणे दिसत असतात. आणि त्याच्यात एक पहिला प्रश्न असा येतो की ही जी काही जागतिक रंगभूमी आहे किंवा मूळ रंगभूमी आहे त्याची सुरुवात कशी झाली असावी. पहिल्यांदा नाटक कसं काय हे झालं कसं प्रकरण. मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपला मेंदू हा अनेक बदलांना सामोरा जात होता आणि या बदलांचे आणि सामाजिकतेचे अनेकविध परिणाम माणसाच्या वर्तनावर होत होते हे आपल्याला दिसतं. आणि ह्याच काळात केव्हा तरी दुसऱ्याची नक्कल करण्याची किंवा टिंगल करण्याची उर्मी ही एक गोष्ट माणसामध्ये निर्माण होत गेली. आता ही जी दुसऱ्याची नक्कल करण्याची किंवा टिंगल करण्याची उर्मी आहे ह्याची अभिव्यक्ती कशी बरं झाली असावी. तर कदाचित त्या काळात जेव्हा टोळीमध्ये मंडळी राहत होती, कोणीतरी जाऊन शिकार करून आणत असे. शिकार करून आणल्यानंतर हे जे शिकारीवर न गेलेले लोक मागे थांबलेले असतील त्यांना आपण शिकार कशी केली हे सांगावं अशी उर्मी त्या माणसाला वाटत असेल का. तसं वाटलं तर तो कसं सांगत असेल. आज आपण ज्याला भाषा म्हणतो अशी भाषा तयार होण्यापूर्वीच्या काळामध्ये आवाज आणि देहबोली ह्यांचा वापर करून त्यांनी काही सांगितलं असेल का, सांगायचा प्रयत्न केला असेल का. मग कोणीतरी शिकारी झाला आणि कोणीतरी शिकार झाला अशी काहीशी पात्रयोजना ते करत असतील का, ज्याला आपण आज रोलप्ले म्हणतो तशा प्रकारचं काही करून त्यांनी आपल्या कबिल्यातल्या बाकी लोकांना सांगितलं असेल का. आपली जी एक्साइटमेंट त्यांना जी अनुभवाला आली शिकार करताना त्याच्यामध्ये जे काही नाट्य घडलं ते अशा पद्धतीने सांगितलं असेल का. ही एक शक्यता आपल्याला त्या काळामध्ये झाली असावी असं वाटतं. आणि वेगवेगळ्या गुफा चित्रांमध्ये आपल्याला त्याचं एक प्रतिबिंबही बघायला मिळतं. होमो एस्थेटिकस असं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे कलेची दृष्टी असलेला मानव प्राणी, त्याची वाटचाल बहुधा या सगळ्या कालखंडामध्ये सुरू झाली असावी. इथपासून ते आपल्याला ज्ञात असलेल्या प्राचीन रंगभूमीपर्यंत आपण कसे पोचलो हे आपल्याला नीटसं माहिती नाही, पण ही परंपरा चालू राहिली असणार हे मात्र नक्की. त्यातूनच पुढचं सगळं जे काही आहे ते निर्माण झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता रंगभूमी या कला प्रकाराचा इतिहास म्हणून जर आपण बघितला तर जागतिक रंगभूमीच्या संदर्भात पहिला टप्पा आपल्या समोर येतो तो अर्थात ग्रीक रंगभूमीचा. ग्रीक आणि रोमन काळातली रंगभूमी. जगाच्या रंगभूमीच्या इतिहासात ग्रीक रंगभूमीचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहेच. त्याच्या इतिहासाच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी जात नाही, पण ह्याची तरी सुरुवात कशी झाली असावी असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं एक गोष्टीरूप एक कथा आपल्यासमोर येते की त्या काळामध्ये परमेश्वराची आराधना करण्यासाठी लोक एकत्र जमत असत. बळी देण्याचा विधी होत असे आणि या विधिनाट्याचा भाग म्हणून काही एक मंत्रपठण केलं जात असे. कदाचित केव्हा तरी असं झालं की हे
सगळं चालू असताना कोणीतरी एक मनुष्य त्या मंत्रपठण करणाऱ्यांमधून बाजूला आला आणि तो असलेल्या लोकांना हे काय चालू आहे ते कदाचित समजावून सांगू लागला. हे करणाऱ्याला पहिला नट मानलं जातं, पहिला अभिनेता मानलं जातं आणि ग्रीक परंपरेमध्ये असं मानलं जातं की हे पहिल्यांदा ज्यानं केलं त्याचं नाव थेस्पिस. आणि त्याच्यामुळे आजही जगभरामध्ये अत्यंत महनीय अभिनेत्यांचा अभिनेत्रींचा उल्लेख करताना थेस्पियन असा केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टर श्रीराम लागूंसारख्या अभिनेत्याचा उल्लेख करताना थेस्पियन ऑफ इंडियन थिएटर असं त्यांना म्हटलं जातं. ह्या विधिनाट्यातून थेस्पिसचा उदय झाला आणि त्याच्यानंतर ही सगळी ग्रीक रंगभूमी, त्याच्यावरती घडणारी विविध नाटकं, सोफोक्लिस, युरिपिडिस, इस्किलस, ॲरिस्टोफेनिस या नाटककारांची नाटकं समोर येत गेली. ह्याच्यातली गमतीची गोष्ट अशी की त्या काळातही ग्रीसमध्ये नाट्य महोत्सव आयोजित केले जात असत. आपल्याला माहिती असलेल्या इतिहासामधला सगळ्यात जुना थिएटर फेस्टिवल, नाट्य महोत्सव ख्रिस्तपूर्व 536 या वर्षी झालेला आहे. म्हणजे नाट्य महोत्सव आयोजित करण्याची माणसाची उर्मीसुद्धा खूप जुनी आहे, 3000 वर्ष होऊन गेली त्याला. पश्चिमेकडे हा इतिहास घडत असताना आपल्याकडे भारतात काय घडत होतं? भारतीय रंगभूमीचा पाया अर्थातच संस्कृत नाटकांनी घातला हे आपल्याला माहितीच आहे. वैदिक परंपरेमधून निर्माण झालेली आपली संस्कृत रंगभूमी आहे. त्याच्याविषयी सुद्धा अनेक कथा आहेत. एक असंही म्हणतात की अमृतमंथन वगैरे सगळं झाल्यानंतर, सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर देवांना कंटाळा आला आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला खूप कंटाळा आला आहे, आम्हाला काहीतरी रंजन होईल असं काहीतरी करून दे. आणि म्हणून ब्रह्मदेवानं पंचमवेदाची, नाट्यवेदाची निर्मिती केली आणि पुढे भरतमुनींनी त्याला शब्दरूप देऊन नाट्यशास्त्र हा ग्रंथ आपल्यासमोर आणला. नाट्यशास्त्राची रचना साधारणपणे इसवी पूर्व 200 ते इसवी 200 या कालखंडामध्ये झाली असावी असं मानलं जातं. सुर असुर यांच्या मारामाऱ्या, त्यातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा उल्लेख असलेला मकरध्वज जो सुरुवातीला रंगभूमीवरती आणून त्याची स्थापना केली जाते, हा वेगवेगळ्या दुष्टशक्तींना दूर ठेवण्यासाठी असलेला हा एक ध्वज इथे आम्ही लावतो आहोत असं म्हणून नाटकाची सुरुवात केली जाते. आणि त्याचं मूळसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या वेदकालीन आणि त्याच्यानंतरच्या उपनिषद वगैरे ह्यातल्या विविध कथा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं की पहिल्यांदा जेव्हा नाटक सुरू केलं तेव्हा हे नाटक आहे हे असुरांना कळलं नाही. त्यांना असं वाटलं की हे खरंच काहीतरी चाललं आहे आणि आपल्याविषयी नालस्ती चालू आहे आणि म्हणून त्यांनी हल्ला केला. आणि मग त्यांना ते समजावून सांगावं लागलं की हे नाटक आहे, नाटक म्हणजे असं असतं, हे खरं नसतं. आजच्या काळामध्ये ही गोष्ट फारच महत्त्वाची होऊन बसली असं मला वाटतं. याच्यामधून हळूहळू संस्कृत नाटकाचा प्रवास होत गेला आणि नाट्यशास्त्र ज्याला म्हणता येईल, म्हणजे मी नेहमी असा विचार करतो की जर 2000 वर्षापूर्वी नाट्यशास्त्र लिहिलं गेलं असेल तर त्याच्या सादरीकरणाची परंपरा ही खूपच आधीपासून असली पाहिजे. कारण कुठलंच शास्त्र आधी लिहिलं जात नाही, आधी परंपरा असते आणि त्या परंपरेमध्ये जे घडतं आहे त्याचं कोणीतरी एक आर्टिक्युलेशन करतं, त्याला शब्दरूप देतं, त्याला एक स्ट्रक्चरल फ्रेमवर्क देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामधून एक सिद्धांत, एक सैद्धांतिक भूमिका तयार होत असते. आणि ही जर नाट्यशास्त्र या रूपात आपल्याला 2000 वर्षांपूर्वी दिसत असेल तर ते खूपच त्याच्यापेक्षा जुनं आणि जुनी परंपरा असलेलं असलं पाहिजे. आपण इथे हा जो फोटो बघतोय हा छत्तीसगडमधल्या सीताबेंगा या ठिकाणच्या एका गुंफेचा आहे. याचं वैशिष्ट्य असं की नाट्यशास्त्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कक्षाविधान म्हणून जो अध्याय आहे त्याच्यामध्ये रंगमंचाची रचना कशी असावी हे सांगितलेलं आहे. आणि ते ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की नाटक करण्यासाठी ते जेव्हा करायचं आहे तेव्हा पुरता तो रंगमंच उभारला जात असावा आणि त्याचं प्रयोजन संपल्यानंतर तो पुन्हा काढून टाकला जात असावा. पण या गुहेमध्ये मात्र आपल्याला
मध्यम विकृष्ट रंगमंचाच्या जवळपास जाणारी संपूर्ण रचना दगडामध्ये कोरून केलेली आपल्याला दिसून येते. आणि माझ्या मते ही महत्त्वाची जागा आहे भारतीय रंगभूमीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या संदर्भात. या सगळ्या कालखंडानंतर युरोपमध्ये ग्रीक रोमन कालखंडानंतर ग्रीसमध्ये किंवा युरोपात ज्याला डार्क एज असं म्हणतात तो मध्ययुगीन कालखंड सुरू होतो. आणि मध्ययुगीन कालामध्येही ही रंगभूमी वेगळ्या पद्धतीनं युरोपमध्ये वाढत गेली. त्या काळात काय झालं तर ख्रिश्चन धर्माचा खूप मोठा प्रभाव होता आणि रंगभूमीसुद्धा त्याच धार्मिक चौकटीमध्ये वाढत होती. काही काळ चर्चनं नाटक करण्यावरती बंदीसुद्धा घातली होती. पण जसं सर्व काळांमध्ये सर्व जगभरात झालेली गोष्ट आहे तेच तिथेही झालं की त्या चर्चच्या हळूहळू लक्षात आलं की अरे नाही नाटकाचा आपल्याला उपयोग करून घेणं शक्य आहे. म्हणून मग त्यांनीच रंगभूमीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि बायबलमधल्याच गोष्टी सांगायच्या अशा पद्धतीची नाटकं चर्चनी करायला सुरुवात केली. चर्चच्या मदतीनं नाटकवाल्यांनी करायला सुरुवात केली. हे जे आपण आत्ता चित्र बघतो आहोत ते तिथे त्या काळामध्ये काही मोबाईल थिएटरसारख्या गोष्टीही त्या काळामध्ये घडत गेल्या की वेगवेगळ्या चौकांमध्ये एखाद्या मोठ्या तराफ्यावर उभं राहून लोक नाटक सादर करत असत आणि असे वेगवेगळे तराफे वेगवेगळे प्रवेश वेगवेगळ्या चौकांमध्ये सादर करत असत. त्याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट झाली की चर्चनी याला सपोर्ट केलेला असल्यामुळे याला एका अर्थाने मदत केलेली असल्यामुळे चर्चच्या बाहेरही अशा प्रकारचे नाट्यप्रयोग सादर केले जात असत. आणि त्याची बॅकग्राऊंड त्याची पार्श्वभूमी ही अशा पद्धतीची असे की चर्चच्या बाहेरच रंगवलेले पडदे किंवा असं काही वापरून हे तयार केलं जात असे. हे जे आपण बघतोय त्याचा मधला भाग जो आहे त्या चित्राचा तो पृथ्वी असा आहे. डावीकडचा जो मोठा गोलवरती दिसतोय तो स्वर्ग आहे आणि उजवीकडे खाली तो एक सैतानासारखा चेहरा आपल्याला दिसतो तो नरक आहे. अशी स्वच्छ स्वर्ग पृथ्वी आणि नरक अशी स्वच्छ रचना करून बायबलमधल्या वेगवेगळ्या गोष्टींचं नाट्यरूप करणं आणि त्याचं सादरीकरण करणं हा एक भाग त्या काळामध्ये आपल्याला तिथे झालेला दिसतो. या काळामध्ये भारतामध्ये काय घडत गेलं तर संस्कृत रंगभूमीच्या नंतर म्हणजे साधारणपणे 9व्या-10व्या शतकानंतर आपल्याकडे जी मध्ययुगीन रंगभूमी म्हणून दिसते ती प्रामुख्याने धार्मिक सामाजिक आणि लोकाभिमुख अशी रंगभूमी आपल्याला दिसते. या काळामध्ये अनेक परकीय आक्रमणही होत गेली. संस्कृत नाट्य परंपरेला राजाश्रय मिळणं कमी होत गेलं आणि त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एका अर्थाने लोकपरंपरा ही गोष्ट अधिक बळकट होत गेली. लोकनाट्य परंपरा बळकट होत गेली आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे जी भक्ती मुवमेंट ज्याला आपण म्हणतो संत परंपरेतून निर्माण झालेल्या ज्या विविध गोष्टी आहेत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपासून ते पुढे नामदेव महाराज एकनाथ महाराज कबीर मीराबाई यांच्या संत काव्यांनीही या सगळ्या नाट्य परंपरेला समृद्ध करत नेलं आणि कीर्तन प्रवचन यासारख्या संवादात्मक प्रकारांमधून हे रंगभूमीचं काम एका अर्थाने पुढे जात राहिलं. हे प्रयोगच होते. हे वेगवेगळ्या ठिकाणी देवळामध्ये करण्याचे नाट्यप्रयोग होते. त्याला नाटक कोणी म्हणत नव्हतं, प्रवचन म्हणत होते, कीर्तन म्हणत होते. पण उभं राहून काहीतरी एक सादर करणं हे या कालखंडामध्ये चालू राहिलं. आणि मला असं वाटतं की आधुनिक रंगभूमीची जी काही बीजं आपल्याला दिसतात ती आपल्याला या मध्ययुगीन काळातल्या लोकपरंपरांमध्ये अधिक प्रमाणात दिसत राहतात. लोकरंगभूमीवरती सोंगाड्या आधीपासून होताच की तो कदाचित त्याच्यातून संस्कृत नाटकामध्ये विदूषक म्हणून गेला असावा आणि ह्या काळात पुन्हा संस्कृत नाटक मागे पडत गेल्यानंतर पुन्हा एकदा सोंगाड्या सूत्रधार हनुम नायक असे वेगवेगळी त्याची रूपं आपल्याला भारतातल्या वेगवेगळ्या लोकपरंपरांमध्ये आताही दिसतात. ह्या सगळ्या काळामध्ये ही रंगभूमी
ही केवळ मनोरंजनाची न राहता एक महत्त्वाचं संपर्क माध्यम, जनजागृतीचं माध्यम म्हणूनही या लोककलेने पुष्कळ काम केलं आणि त्याचा वारसा आपल्याला आजही अनेक लोकनाट्य प्रकारांमधून जिवंत असलेला दिसतो. या कालखंडानंतर पश्चिमेकडे आपल्याला युरोपात पुनरुत्थानाचा काळ ज्याला म्हणतात किंवा रेनेसान्स पिरियड, नवजागरण युग, हा संपूर्ण कालावधी आपल्याला दिसतो. या काळामध्ये सांस्कृतिक, कलात्मक आणि बौद्धिक अशा विविध पातळ्यांवर अतिशय क्रांतिकारी बदल होत गेले. 14व्या शतकापासून साधारण 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत असा हा काळ मानला जातो आणि या काळामध्ये रंगभूमीलाही वेगवेगळे नवीन आयाम मिळत गेले. आणि केवळ रंगभूमी असं नाही तर विज्ञान, वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, साहित्य आणि नाटक या सगळ्यांचा एक सुंदर मिलाफ झालेला, संगम झालेला आपल्याला या कालखंडामध्ये दिसतो. चित्रकलेमधली पर्स्पेक्टिव्हची संकल्पना या कालखंडामध्येच आपल्याला समोर आलेली दिसते. या काळामध्ये या पर्स्पेक्टिव्हमुळे फार काही काही मजेदार गोष्टी घडत गेल्या युरोपातही आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्याकडे दिसतो. म्हणजे आपण जर जुनी चित्र पाहिली, मिनिएचर पेंटिंग्स पाहिली आपल्याकडची किंवा युरोपियन संस्कृतीमधली जरी जुनी चित्र पाहिली तर त्याच्यामध्ये हा पर्स्पेक्टिव्हचा सेन्स फारसा दिसत नाही. म्हणजे मिनिएचर पेंटिंगमध्ये राधाकृष्ण बसलेले आहेत, पाठीमागे डोंगर आहे, त्याच्यावर एक हरिण आहे, एक झाड आहे. हे सगळे एका ठिकाणी बसलेत हे मान्य करणं रिअलिस्टिकली, वास्तववादी दृष्टिकोनातून अवघड जातं. कारण त्यांचे आकार फार भिन्न असतात. काही वेळेला डोंगर ह्या कृष्ण आणि राधेपेक्षा छोटा दिसतो पण झाड मात्र मोठं दिसतं. पण ती चित्रकलेची त्यावेळेची पद्धत होती. पर्स्पेक्टिव्ह ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जसं दिसतं तसं कशा पद्धतीने आपल्याला चितारता येऊ शकेल ह्या दिशेने पुष्कळ काम झालं आणि रंगमंचावरच्या नेपथ्यामध्ये ह्याचे खूप परिणाम होत गेलेले आपल्याला दिसून येतात. रंगमंचावरती जे वेगवेगळे पडदे वापरले जायला सुरुवात झाली त्यांच्या पडद्यांच्या रंगवण्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. अजूनही जर आपण आत्ताच्या काळातल्या संगीत नाटकांचे काही प्रयोग पाहिले ज्याच्यामध्ये रंगवलेले पडदे वापरले जातात तर त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही ही पर्स्पेक्टिव्ह असलेला महाल, पर्स्पेक्टिव्ह असलेलं जंगल अशा प्रकारची चित्र दिसतात. ती आत्ता आपल्याला बघताना स्वाभाविकच आहे असं वाटतं पण त्याची सुरुवात या पुनर्जागरणाच्या काळामध्ये, रेनेसान्सच्या काळामध्ये झाली. आणि ह्याचा पुढचा जो टप्पा आला महत्त्वाचा तो म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यावर्ती म्हणजे 1850च्या सुमाराला जेव्हा जेम्स वॅट यानं वाफेचं इंजिन शोधून काढलं. वाफेचं इंजिन शोधणं ह्याच्यातून काय झालं तर त्याचा शेवटचा परिपाक आपल्याला औद्योगिक क्रांती असा दिसतो आणि त्याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती होत गेले आणि मानवी जीवनामध्ये जे बदल होत होते त्याचा वेग हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन किंवा औद्योगिक क्रांती झाल्यानंतर म्हणजे ती केवळ तांत्रिक बदलांची क्रांती नव्हती तर ती आर्थिक, सामाजिक बदलांचीही खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणणारी अशी ती क्रांती होती. ह्याचा नाटकाशी काय संबंध? आपण अनेकदा म्हणतो की नाटक हा समाज जीवनाचा आरसा आहे. या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं तर त्याच्यापूर्वी काय होतं तर काही राजे महाराजे होते आणि काही त्यांचे नोकर चाकर गुलाम होते. काही जमीनदार होते आणि काही त्यांचे बंधुवा मजदूर आपण ज्याला म्हणतो किंवा कुळ ते होते. दोन भाग होते, काही श्रीमंत होते आणि काही गरीब होते. औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं? मास प्रोडक्शन ही गोष्ट जशी सुरू झाली तसतसा कामगारांची संख्या वाढायला लागली, कामगारांची गरज वाढायला लागली. त्यांनी नियमितपणे काम करणं गरजेचं झालं आणि त्याच्यातून कामगारांना नियमितपणे पैसा मिळायला सुरुवात झाली. कामगारांमध्ये वेगवेगळे स्तर निर्माण झाले आणि त्याच्यामुळे एक वेगळाच या दोन्हीच्या मधला वर्ग समाजामध्ये निर्माण व्हायला लागला ज्याला मग मध्यम वर्ग असं म्हणायला सुरुवात झाली. ह्या मध्यम वर्गाची स्थिती काय होती
ते राजेरजवाड्याने एवढे श्रीमंत नव्हते, पण त्यांचं जगणं गुलामाने एवढं वाईटही नव्हतं. ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने 4 गोष्टी करू शकत होते, पण ते राजेरजवाडे झालेले नव्हते. आता जेव्हा हा मध्यमवर्ग वाढत गेला तेव्हा त्याचा परिणाम रंगभूमीवरती दिसणं हेही अपरिहार्य होतं. शेक्सपियरच्या नाटकांचे हिरो हे 8वा हेनरी, 5वा जॉर्ज अशा प्रकारचे सगळे असत. सोफोक्लिसच्या नाटकांमध्ये किंग इडिपस इथपासून पात्रयोजना आपल्याला दिसते. म्हणजे राजे रजवाडे, अभिजन, महान मंडळी, श्रीमंत मंडळी ह्यांच्या रहासाच्या कहाण्या किंवा ह्यांच्या प्रेमकहाण्या हे विषय आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. ह्या काळात काय झालं तर यथार्थवादी रंगभूमी नावाचं एक प्रकरण समोर आलं, कारण नाटककारांनी या मध्यमवर्गाविषयीची नाटकं लिहायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सामान्य माणूस हा नाटकाचा हिरो झाला, सेल्समन हा नाटकाचा हिरो झाला, साधं कुठल्या तरी घरात घरकाम करणारा मनुष्य किंवा घरात काम करणारी गृहिणी ही नाटकाचं प्रमुख पात्र झाली, ती या सगळ्या बदलानंतर. तर यथार्थवाद म्हणजे काय, तर आपल्याला हे जे चित्र दिसतंय हे आपल्याला तसं परिचित आहे अशा प्रकारचं चित्र. कारण आत्ता आपण आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी व्यावसायिक नाटकं बघतो ती या यथार्थवादी रंगभूमीचीच रूपं आपल्याला पुढची दिसत राहतात. जसं दिसतं तसं, जसं आहे तसं दाखवणं हा या रंगभूमीचा फार महत्त्वाचा एक भाग होता, की राजेरजवाड्यांच्या गोष्टी नाहीत, आमच्या तुमच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे एखाद्या घरामध्ये घडणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते घर जसं दिसतं तसंच ते रंगभूमीवरून दिसलं पाहिजे. त्या घराची एक भिंत फक्त आपण काढून टाकले आणि त्या बाजूला प्रेक्षकांना बसवलं आहे. आत्ता आपण जी नाटकं बघतो ती या शैलीची आपल्याला सगळ्यात जास्त दिसून येतात. तर बोलता बोलता मला एक गोष्ट आठवली. ते टिळक स्मारक मंदिराच्या स्टेजवरती उभं असल्यामुळे इथेच मी आपल्या मराठीतलं एक फार अप्रतिम नाटक पाहिलं होतं, ध्यानीमनी. आणि मी जिथे उभा आहे इथेच त्या नाटकाच्या रंगमंचावरती स्वयंपाकघर होतं आणि नीना कुलकर्णी त्या नाटकात काम करत असत. त्या स्वयंपाकघरामध्ये एक वॉशबेसिन होतं, गॅस होता. तर वॉशबेसिनचा नळ सोडला की त्याला पाणी यायचं, गॅस चालू व्हायचा. नाटकाच्या पहिल्या प्रवेशामध्ये त्यांची सकाळची गडबड चाललेली असायची आणि त्या पोहे बनवायच्या आणि त्या स्टेजवरती ॲक्च्युअली पोहे बनवायच्या. मी पहिल्या रांगेत बसलो होतो, मला पोह्यांचा वास येत होता. यथार्थवादी रंगभूमीने या प्रकारचे बरेच प्रयोग, बरेच प्रयत्न करून पाहिले आणि ही रंगभूमी फक्त राजा रजवाड्यांच्या कथांपासून मध्यम वर्गाच्या गोष्टी, सामान्य माणसांच्या गोष्टी ह्या दिशेने आलेली आपल्याला या सगळ्या कालखंडामध्ये दिसायला लागते. आता हे सगळं पाश्चात्य रंगभूमीवरती घडत असताना भारत अजूनही ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होता. ब्रिटिश राज हा 1857च्या प्लासीच्या लढाईनंतर हळूहळू जी सुरुवात आपल्याकडे झाली, म्हणजे परत इतिहासाचा उल्लेख करायचा झाला तर 7वीच्या पुस्तकातला पहिला धडा होता मला, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. तर तो हा सगळा कालखंड होता. आणि रंगभूमी ही छोट्या छोट्या प्रमाणात लोकरंगभूमी याच पद्धतीने आपल्याला जास्त दिसत होती. रंगभूमीच्या संदर्भात पाहिलं तर मुंबईमध्ये पारशी रंगभूमीनं हे थोडंसं जगाकडे बघायचं दालन खुलं करायला सुरुवात केली. याचा अर्थ भारतातली आधुनिक रंगभूमी पारशी रंगभूमीमुळे सुरू झाली असं नव्हे. त्याच्या आधीच्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी उत्तम नाटक लिहून आपल्याला रंगभूमीचा एक सामाजिक विषय कसा मांडता येईल त्याचं एक आदर्श उदाहरण दाखवून दिलं होतं. विष्णुदास भाव्यांनी सांगलीच्या महाराजांकडे यक्षगानानं प्रभावित होऊन सीता स्वयंवरसारख्या नाटकाची निर्मिती केली होती. मध्यंतरी मुंबईविषयीचं एक पुस्तक वाचत असताना त्याच्यात मला एक मजेदार उल्लेख सापडला. 1863 लिहिलेला तो लेख होता आणि त्याची सुरुवात अशी होती, हल्ली इंग्रजांनी मुंबईमध्ये एक नवीन इमारत बांधली आहे, तिचे नाव थिएटर.
थिएटर नावाच्या एका जागी जाऊन आपण नाटक बघायचं असतं, ही भारतीय प्रेक्षकासाठी नवीन गोष्ट होती. अशा पद्धतीने नाटक करणं हे आपल्या पारंपरिक अनुभवातलं नव्हतं. हे काहीतरी वेगळं या इंग्रजी राजवटीमुळे आपल्याकडे यायला सुरुवात झाली. पारसी थिएटरनंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी जे काही केलं ते आपल्याला ज्ञात आहेच. 1880-1890 नंतर संगीत शाकुंतलपासून जी मराठी संगीत नाटकाची फार मोठी परंपरा सुरू झाली, ती आपल्याला म्हणजे अजूनही काही प्रमाणात सुरू असलेली दिसते. पण त्यामधल्या काही कालखंडामध्ये 40-50 वर्ष सुमारे, म्हणजे तो संगीत रंगभूमीचाच नव्हे तर मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ असा आपण त्याचा उल्लेख करतो. ते सगळं त्या काळात चालू होतं. त्याच्या पाठोपाठ शिक्षणामुळे, मगाशी मी जसं आगरकरांचा आणि शेक्सपियरच्या नाटकांचा उल्लेख केला तसंच या काळामध्ये 1930 नंतर आचार्य आत्रे, रांगणेकर, बाळ कोल्हटकर या मंडळींनी मराठीमध्ये आधुनिक पद्धतीची गद्य नाटकं लिहायला सुरुवात केली. आणि ते मग पुढच्या स्वातंत्र्योत्तर काळात तेंडुलकरांपर्यंत आपण जाऊन पोचतो. तेंडुलकरांच्या नाटकांनी आपल्याला या बदलाला स्वीकारण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या नाटकांमधून दाखवून दिल्या. मग अगदी घाशीराम कोतवालसारख्या नाटकापासून ते दंभद्वीपचा मुकाबलापासून ते शांतता कोर्ट चालू आहेपर्यंत वेगवेगळ्या शैलीची, वेगवेगळ्या धाटणीची नाटकं आधुनिक रंगभूमीच्या संदर्भात कशा पद्धतीनं सादर करता येऊ शकतील, त्याचा एक फार सुरेख वस्तुपाठ तेंडुलकरांनी त्या कालखंडामध्ये आपल्याला घालून दिला. या 20व्या शतकामध्ये, म्हणजे विशेषतः स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि त्याच्या पाठोपाठ भारतीय रंगभूमीवरती खूप वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तनं झालेली आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेले आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळींचा हा कालखंड आपल्याला दिसतो. आणि याच काळामध्ये पारंपरिक रंगभूमीपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत असा आपल्याला या भारतीय रंगभूमीचा प्रवास झालेला दिसतो. याच काळामध्ये भारतात होणारे राजकीय बदल, सामाजिक बदल, सांस्कृतिक बदल यांचाही प्रभाव नाटकांवरती पडत गेलेला दिसतो. समाजप्रबोधन, राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, जातीभेद, स्त्री शिक्षण यासारखे वेगवेगळे विषय या कालखंडामध्ये रंगभूमीवरती यायला लागलेले आपल्याला दिसतात. रंगभूमी हे समाज प्रबोधनाचं साधन म्हणून वापरलं जात होतंच, म्हणजे कीर्तनासारख्या माध्यमातून, प्रवचनासारख्या माध्यमातून. पण आता रंगभूमीवरती केलेल्या नाटकातूनही हे कशा पद्धतीने साध्य करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न विशेषतः ह्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झाला. आंबेडकरी जलसे आपल्याला दिसायला लागले. ते अगदी आणीबाणीनंतरच्या काळामध्ये सुद्धा रंगभूमी अधिक राजकीय होत गेली, अधिक प्रश्न विचारणारी होत गेली आणि नाटक हे एका अर्थाने एक विचारप्रवर्तक माध्यम व्हायला सुरुवात झाली. समाजातला अन्याय, सत्तेचा गैरवापर, जातीयता, दडपशाही यावरतीही अनेक नाटककारांनी नाटकं लिहायला सुरुवात केली. संजय पवार, प्रेमानंद गजवी ही नंतरच्या पिढीतली काही उदाहरणं, नावं आपल्यासमोर येतात. याच काळामध्ये आपण अजून एक जर असं पाहिलं तर ही जशी सामाजिकदृष्ट्या विचार करणारी रंगभूमी होती तशीच ती कलात्मकदृष्ट्या प्रयोग करणारी ही रंगभूमी होती. आणि अगदी आत्ताच्या काळात सुद्धा जे लिहिणारे नाटककार आहेत, आपले डॉक्टर फणसळकर असतील, अभिराम भडकमकर असतील, विवेक बेळे असतील, यांच्यासारख्या नाटककारांनी ही परंपरा अजूनही पुढे चालू ठेवली आहे. आणि त्यांच्यानंतरसुद्धा मनस्विनी, लता रवींद्रसारखी लेखिका, इरावती कर्णिक या मंडळींनीही हे काम पुढे चालू ठेवलेलं आहे असं आपल्याला दिसतं. रंगभूमीची भाषा ही प्रबोधनाची भाषा झाली, क्रांतीची भाषा झाली, पण ती तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. आपली कलात्मकता एका बाजूनी जोपासत राहणं हे या रंगभूमीनं सातत्यानं केलेलं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण भारतीय रंगभूमी म्हणजे काय आणि त्याचा शोध कोणत्या पद्धतीने घ्यायला हवा, आजच्या रंगभूमीवरती आपण जेव्हा काम करतो तेव्हा आजची भारतीय रंगभूमी ही जागतिक रंगभूमीच्या संदर्भात कुठे उभी आहे, आपल्या अभिजात नाट्य परंपरेमधून आपण काय शिकलो आहोत, काय शिकू शकतो
त्या परंपरेचा आजच्या काळाशी सुसंगत असा आपण विचार करतो आहोत का? तो आपल्याला कशा पद्धतीनं करता येऊ शकेल, किंवा निदान तसं करायची आपल्याला गरज भासती आहे का? हे प्रश्न मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. आपली भारतीय रंगभूमीची परंपरा ही खूप मोठी आहे, खूप ताकदवर आहे, खूप ताकदवान आहे. ही ताकद या रंगभूमीने आपल्याला जे दिलं आहे ते आपण जागतिक रंगभूमीकडे घेऊन जातो आहोत का? ते घेऊन जायला नको का? आणि ते घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हा प्रश्न मला या सगळ्या पार्श्वभूमीवरती सातत्यानं पडत राहतो. मगाशी मी जसा उल्लेख केला तसा मी पहिल्यांदा भारताबाहेर प्रवास केला तो दक्षिण आफ्रिकेमध्ये. दक्षिण आफ्रिकेमध्ये नाटक असतं का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. माहिती नसतं फारसं, कारण दक्षिण आफ्रिकेविषयी थोडंसं जे ऐकलेलं असतं ते गांधीजींना तिथे रेल्वेतून ढकलून दिलं होतं हे आपल्याला माहिती असतं. त्यांनी तिथे एक आश्रम सुरू केला हे काही वेळेला इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं असतं. आणि तिथे असलेल्या काळ्या लोकांवर गोऱ्यांनी राज्य केलं. आणि अगदी अलीकडच्या काळात नेल्सन मंडेला इथपर्यंत साधारणपणे आपल्याला निश्चित माहिती असते. पण तिथली रंगभूमी काय असते याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी तिथे गेलो त्या प्रोजेक्ट पकामाच्या निमित्ताने, आणि ते आमचं काम झाल्यावरती मी ठरवलं होतं की एक आठवडाभर अजून थांबायचं आणि तिथली नाटकं बघायची. आणि तो फार महत्त्वाचा अनुभव माझ्यासाठी ठरला. तिथे मला वेटिंग फॉर गोदो या नाटकाचा प्रयोग बघायला मिळाला. मी तिकडे जाण्यापूर्वी भारतामध्ये नसीरुद्दीन शहांनी केलेलं वेटिंग फॉर गोदो मी बघितलं होतं. अतुल पेठेनी, पुण्याचे जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, त्यांनी केलेलं वेटिंग फॉर गोदो नाशिकच्या लोकांना घेऊन केलेलं. मराठीतलं वेटिंग फॉर गोदोही मी नाशिकला जाऊन पाहिलं होतं. आणि या दोन्ही प्रयोगांचा माझ्यावर चांगल्यापैकी परिणाम झाला होता, पगडा होता, एक ठसा उमटलेला होता. त्यासकट मी दक्षिण आफ्रिकेमध्ये ते नाटक बघायला बसलो. 2002 साली हे नाटक मी बघितलं. हे मी मुद्दाम सांगतोय अशासाठी, 1994 तिथलं अपार्थेद गव्हर्नमेंट पडलं आणि म्हणजे गोऱ्यांची सत्ता गेली आणि नेल्सन मंडेला त्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतरच्या 8 वर्षातलं हे नाटक वेटिंग फॉर गोदो जर तुम्ही वाचलं असेल, पाहिलं असेल तर आपल्याला माहिती असेल त्यात प्रामुख्याने 4 पात्र आहेत. गोगो आणि दीदी अशी 2 पात्र आहेत जी त्या गोदोची वाट बघतायत, जो त्या नाटकात शेवटपर्यंत येत नाही. लकी नावाचा एक गुलाम आहे आणि पोझो नावाचा एक मालक आहे. ते नाटक बघत असताना ते सुरू झालं आणि मला असं लक्षात आलं की वेगळं काहीतरी सांगतंय नाटक मला. त्याच्यामध्ये जे कलाकार होते त्याच्यातले तो जो लकी म्हणजे जो गुलाम होता तो काळा नट होता. पोझो म्हणजे जो मालक होता तो गोरा नट होता. आणि गोगो आणि दीदी हे जे वाट बघणारे दोघं आहेत ते कलर्ड म्हणजे सावळे, आपल्या रंगाचे नट होते. त्या संपूर्ण नाटकाच्या संदर्भात ही पात्रयोजना खूप काही मला सांगून गेली. काळा माणूस गुलाम आहे, गोरा माणूस मालक आहे आणि सावळा माणूस वाट बघतोय. दक्षिण आफ्रिकेच्या त्या कालखंडाविषयीचं ते नाटक झालं. ते केव्हा तरी कोणीतरी लिहिलेलं एक महत्त्वाचं प्रायोगिक नाटक न राहता दक्षिण आफ्रिकेतल्या प्रेक्षकांसाठी ते त्यांचं आत्ताचं नाटक झालं. जागतिक रंगभूमीचा विचार करताना माझ्या ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की नाटक म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा ते आपल्याला संस्कृतीच्या, आपल्या ज्ञात संस्कृतीच्या पलीकडे जाऊन जर बघता आलं तर त्यातून खूप काही गोष्टी आपल्या हाती लागू शकतात. ह्या दौऱ्यातला एक दुसरा अनुभव सांगतो. ह्याचा नाटकाशी थेट संबंध नाही पण सांस्कृतिक जगण्याशी आहे. मी ज्या त्या प्रकल्पाच्या निमित्ताने तिथे गेलो होतो तिथे माझा एक रूममेट होता. तो तिथला काळा नट होता, ज्वेलाखे असं त्याचं नाव. आणि आमचं काम दिवसभर चालायचं, रात्री आम्ही खोलीत येऊन झोपायचो. तर दुसऱ्या दिवशी रात्री मी जेव्हा खोलीत आलो तेव्हा त्याने TV लावला होता आणि तो क्रिकेटची मॅच बघत होता.
तर मी नजर टाकली तर भारत आणि इंग्लंड अशा 2 देशांमध्ये ती मॅच चालू होती आणि त्या मॅचमध्ये त्या क्षणी तरी आपण अगदी नक्की हरणार असं दिसत होतं. तर मी आपली 2 मिनटं त्या टी व्हीकडे दृष्टी टाकली आणि मी आपलं आय जस्ट हसलो आणि माझी बिछाण्याच्या दिशेने जाऊन आपला माझा पलंग नीट केला आणि आडवा झालो. तो जवळजवळ त्या टी व्हीला नाक लावून ती मॅच बघत होता आणि मी आडवा झालेलो बघितल्यावर तो एकदम माझ्याकडे त्याने पाहिलं. तो मला म्हणला, प्रसाद? म्हणलं येस. म्हणलं हाऊ कुड यू स्लीप? म्हटलं म्हणजे? तो म्हणलं यू आर नॉट वॉचिंग दिस? तर म्हणलं या आय सॉ इट लुक्स लाईक वी आर गोइंग टू लूज दिस मॅच. तरी माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणला हाऊ कुड यू लेट दिस व्हाईट पीपल विन ओव्हर यू? तुम्ही या गोऱ्या लोकांना तुमच्यावर जिंकू कसं देता? आणि मला असं पटकन माझी रिॲक्शन अशी होती की अरे क्रिकेट खेळ आहे, कधी आम्ही जिंकतो कधी ते जिंकतात. पण माझ्या लक्षात आलं की स्वातंत्र्यानंतरचं जस्ट 8वं वर्ष होतं हे. आणि माझ्या मनात तेव्हा हा विचार आला की 1947 नंतरच्या पहिल्या दशकामध्ये भारतीय माणसाच्या मनातही असे विचार येत असतील का? त्या काळच्या नाटकांमध्ये आपल्याला हे काही दिसतं का? किंवा त्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा गौरव करण्याचा जो एक सगळा कालखंड आपल्याला दिसतो त्याच्यामागे ही भूमिका असेल का? आणि ती सच्ची आहे, ती खरी आहे. त्याच्यावरून रंगभूमीवरती जे होतं ते चांगलं किंवा वाईट असं जोखण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही, तसं करण्याचं आपण काही कारणही नाही. आणि मला तेव्हाही लक्षात आलं की हा अनुभव मला फक्त कदाचित त्यावेळेला तरी दक्षिण आफ्रिकेमध्येच मिळू शकणार होता. आणि यामुळे जागतिक म्हणजे नक्की काय ह्याचा विचार माझ्या डोक्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात सुरू झाला आणि त्या दिशेने प्रवासही होत राहिला. पुढे इंग्लंडमध्ये लंडन इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ थिएटर या संस्थेसाठी काम करताना एक असाच मजेदार अनुभव आला. 2008 साली जो महोत्सव होणार होता त्याच्या रचनेचं काम आम्ही 2006 साली सुरू केलं होतं आणि त्याच्यामुळे 2006-07मध्ये तो महोत्सव कसा व्हावा 2008चा याच्यासाठी त्यांनी जगभरातनं 6 लोकांना निमंत्रित केलं होतं आणि इंग्लंडमधले 6 लोक होते. असे 12 जणांची टीम मिळून ते काम करत होती. आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता असा एक विषय निघाला की इंग्लंडमध्ये रेफ्युजीज पण खूप आहेत लंडनमध्ये, त्यांनाही याच्यामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे. प्रोजेक्ट फकामाच्या माध्यमातून लंडनमध्ये ते काम त्यावेळेला चालू असे, त्याच्यामुळे त्यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. आणि लिफ्ट म्हणजे लंडन इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ थिएटर ही जागा अशी असायला पाहिजे की ज्याच्याकडे बघून कुठल्याही भाषेच्या, कुठल्याही देशाच्या, कुठल्याही रंगाच्या कलावंताला ही एक सेफ स्पेस आहे. ह्या जागेवरती मी निर्धास्तपणे मला हवं ते करू शकतो असं वाटायला हवं. आणि मग ही सेफ स्पेस आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येऊ शकेल ह्याच्याविषयी आमचं बरंच चर्वित चर्वण चालू होतं. आणि त्याच्यामध्ये कोणीतरी बोलताना असं म्हणालं की मला असं वाटतं की या जागेमध्ये प्रवेश करताना आपण जसे आपले चपला बाहेर काढून ठेवतो तशीच आपली संस्कृती, आपला धर्म, आपला देश हे सगळं बाहेर ठेवून आपल्याला आत यायला पाहिजे. त्या वाक्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की हे मला नाही शक्य, हे कसं काय करणार? कारण माझी सांस्कृतिक जडणघडण किंवा सांस्कृतिकदृष्ट्या मी जो काही आहे, भारतीय म्हणून मी जो काही आहे, मराठी म्हणून मी जो काही आहे, तो ह्या कातडीच्या खाली आहे, आत आहे. ते मी बाहेर कसं काढणार? ते चप्पल काढणं एवढं सोपं नाही. आणि मी हे बोलल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हो हे बरोबर आहे, पण मग कसं काय म्हणायचं आपण? आणि तेव्हा लक्षात आलेली एक गोष्ट अशी की मग ही सेफ स्पेस जागतिक पातळीवरती आपण कशाला म्हणू शकू? तर मी माझ्या संस्कृती सकटच येणार आहे, मी माझ्या धर्मासकट, माझ्या नॅशनल आयडेंटिटी सकटच येणार आहे आणि समोरचाही तसाच येणार आहे हे मला मान्य आहे आणि मी त्याचाही आदर करणार आहे. हे जर मी साध्य करू शकलो तर जागतिक रंगभूमीवरती किंवा जागतिक संदर्भात मी खरोखरच
एक जिथे निर्धास्तपणे बसता येईल अशी जागा निर्माण करू शकतो. ही सेफ स्पेस रंगभूमीच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. या सगळ्या काळामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी बघत असताना अनेक अननोन देशांमध्येही मला जायला मिळालं आणि हेही लक्षात येत गेलं की आपल्याकडे वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे त्याचा नक्की अर्थ काय. ही जगभरातली माणसं माझी आहेत असं मी कशा पद्धतीने केव्हा म्हणू शकतो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. लहानपणी अगदी लहान असताना पुण्यामध्ये आफ्रिकन मनुष्य सहजासहजी दिसत नसे. सिम्बॉयसिस सुरू झाल्यानंतर तिथल्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी काही मुलं येत असत. तेव्हा कधीतरी अचानक कोणीतरी एखादा काळा मुलगा दृष्टीस पडे आणि त्यावेळेच्या आपल्या सामाजिक समजुतीनुसार त्याच्याकडे बघितल्यावरती हसणे अशी एक भावना निर्माण होत असे की किती काळा आहे तो असं म्हणून हसायचं. आता आपण तसं वागत नाही सर्वसाधारणपणे अशी माझी समजूत आहे. कारण हे वेगळेपण मान्य करणं ही गोष्ट जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. फक्त नाटकाच्या संदर्भात नाही तर दैनंदिन जगण्यात सुद्धा दुसरा माणूस हा वेगळा असणार आहे. दुसऱ्या देशातला दुसऱ्या संस्कृतीतला मनुष्य कलावंत हा वेगळा असणार आहे. माझा हा प्रवास रंगभूमीकडून आपल्या जगण्याकडे बघण्याचा असा झालेला आहे. जगण्यामध्ये जाणवलं म्हणून ते नाटकात येत गेलं असलं तरी माझ्यासाठी मात्र जागतिक रंगभूमीवरच्या या गोष्टी बघता बघता जगण्याची जी समज वाढत गेली त्याच्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या 3 दशकांपासून माझा हा शोध सुरू आहे. त्यातली उत्तरं मजेशीर आहेत जी काही मिळाली ती, सुखद आहेत आणि दुःखदही आहेत. जगभरातल्या कलावंतांना सातत्यानं भेडसावणारा प्रश्न हा अर्थकारणाचाच आहे. नाटक करायचं तर पैसे गोळा करावे लागतात. पैसे गोळा केल्यानंतर नाटकाचा प्रयोग करून तिकीटं विकून ते मिळवावे लागतात आणि तो व्यवसाय करायचा असेल तर हे रोज करावं लागतं. ही वस्तुस्थिती जगभरातल्या सर्व कलावंतांची एकसारखी आहे. मग तो लंडनमधला स्ट्रगलर असू दे, न्यूयॉर्कमधला स्ट्रगलर असू दे किंवा मुंबईतला स्ट्रगलर असू दे, हे कुणालाच जगभरात चुकलेलं नाही. ही माणसाच्या उत्क्रांतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये सामाजिक उत्क्रांती जी काही होत गेली त्याच्यामध्येही घडलेली गोष्ट आहे की कला ही साधारणपणे कायमच प्रायोरिटीमध्ये खालच्या पायरीवर राहिलेली गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी कोसोवो या देशातल्या प्रिस्टिना विद्यापीठातून मला बोलावणं आलं होतं. हे त्यावेळेला मी जेव्हा सांगितलं होतं कोणाला तेव्हा त्यांना कोसोवो हा कुठं देश आहे. तर हा अगदी छोटासा देश आहे पूर्व युरोपमधला. युगोस्लाव्हिया म्हणून जो एक मोठा देश होता त्याचे जेव्हा वेगवेगळी शकलं होऊन त्याचे 6 देश झाले त्यावेळेला वेगळा झालेला हा एक देश. या देशातल्या प्रिस्टिना विद्यापीठामध्ये त्यांना भारतीय रंगभूमीची तोंडओळख असा एक विषय त्यांच्या समर प्रोग्रॅममध्ये शिकवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी मला तिथे बोलावलं होतं. तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलताना आलेले मला अनुभव हेही एका अर्थाने डोळे उघडणारेही होते. भारतीय रंगभूमीचा परिचय करून द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृत रंगभूमी, लोकरंगभूमी या गोष्टी येणं अपरिहार्य होतं. आणि आपल्याकडच्या या दोन्ही परंपरांमध्ये रामायण, महाभारत या दोन्ही महाकाव्यांचे संदर्भ सातत्याने येत असतात. माझ्या पहिल्या दिवशी वर्गात बोलताना मी बोलता बोलता जेव्हा रामायण महाभारत असा उल्लेख केला माझं वाक्य संपलं आणि मला मनात अशी शंका आली की ह्यांना कळलं का नाही. तर म्हणून मी विचारलं, म्हटलं तुम्ही रामायण महाभारत याच्याविषयी ऐकलं आहे ना. तर वर्गात शांतता होती. तर मी म्हटलं रामायण महाभारत ही भारतातली खूप मोठी महाकाव्य आहेत, एपिक्स ज्याला म्हणतो तशी आहेत.
तुम्हाला त्याच्याविषयी काय माहिती आहे, काही माहिती आहे का? तर फारसं काहीच कोणाचं काही प्रतिक्रिया नाही. मग मी विचारलं, रामायण किंवा महाभारत हे शब्द ऐकलेत का कधी? तर त्यातल्या एका मुलीने असा थोडासा हात वर केला. म्हणलं येस. ती म्हणाली की आय थिंक, मला असं वाटतं की महाभारत हे ब्रिटिश डायरेक्टर पीटर ब्रूक यांनी केलेल्या नाटकाचं नाव आहे. मला असं झालं की मला सुरुवात खूपच अलीकडे करावी लागणार आहे मला जे सांगायचं आहे त्याच्यासाठी. त्या मुलांना यातलं काही माहिती नव्हतं आणि त्याच्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. फक्त तेव्हा मला 2-3 गोष्टी लक्षात आल्या की रामायण महाभारत ह्या गोष्टी आपल्यासाठी वेगळ्या नाही आहेत, आपल्या जगण्याचा भाग आहे. लहानपणापासून आपण त्याच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. आपल्या घरी आजी असेल तर तिने सांगितलेल्या असतात, आईने सांगितलेल्या असतात, पुस्तकांमधनं येत असतात, शाळेमध्ये ऐकत असतो. आणि त्याच्यामुळे भारतीय रंगभूमीचा विचार करताना हे माहिती नसेल एखाद्याला असा विचार आपल्या मनात पटकन येत नाही. आणि परदेशामध्ये बघताना मला असं अधिक वेळेला हा विचार मनात येत गेला की हे यांना कळावं यासाठी आपण काय केलं आहे, त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. की भारतीय रंगभूमीची जर ही मूळ कथानकं असतील तर ही जागतिक रंगभूमीपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला काहीतरी अधिक करायला पाहिजे, जे कदाचित आपण या घडीला करत नाही आहोत किंवा गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण ते कधी केलेलं नाही आहे. या गोष्टींविषयी, नाटकांविषयी, साहित्याविषयी आपण आपापसातच जास्त काळ बोलत राहिलो आहोत. या गोष्टी आपल्याला जगाला सांगायची गरज आहे. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला इथे अजून एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. मगाशी शेक्सपियरचा उल्लेख झाला आणि आपण अनेकदा म्हणतो की प्ले विदिन द प्ले. याचं एक अप्रतिम उदाहरण कधी द्यायचं झालं तर शेक्सपियरच्या हॅम्लेटचं दिलं जातं, उत्तर रामचरिताचं दिलं जात नाही. मग शेक्सपियरच्या जन्मापूर्वी 1000 वर्ष जे नाटक लिहिलं गेलं, ज्याच्यामध्ये प्ले विदिन द प्ले ही संकल्पना वापरली गेली, सादर केली गेली, पण ती आपण नेली नाही कधी, आपण पोचवली नाही. आपण ते करायची अधिक गरज आहे. जेव्हा मी जागतिक रंगभूमी आणि भारत असा विचार करतो तेव्हा मला असं दिसतं की आपल्याकडची ही जी परंपरा आहे ही आपल्याला जगाला जगाच्या भाषेत समजावून सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं होत जात आहे. कोरोनामुळे हे सगळं जग बंद पडण्यापूर्वी मला इराणमधून तिथे एक फाजर नावाचा महोत्सव असतो त्यांचं निमंत्रण आलं होतं. आता हा फाजर फेस्टिवल हा इराणमधला खूप मोठा महोत्सव आहे. अनेकदा इराणच्या बाबतीत असा प्रश्न पडतो की तिथे नाटक होत असेल इराणमध्ये. इराणविषयी तर इस्लामिक देश असं आपण ते कायम ऐकलेलं असतं आणि त्यांना हे काही मान्य नाही फारसं. इराणी चित्रपटांविषयी आपल्यापर्यंत गोष्टी पोचलेल्या असतात पण नाटकाविषयी फारसं माहिती नसतं. तेहरानमध्ये आयोजित केल्या गेलेल्या या फाजर महोत्सवात ज्या वर्षी मी तिथे गेलो होतो त्यावर्षी 15 देशातले एकूण 145 नाट्यप्रयोग त्या महोत्सवामध्ये सादर करण्यात आले. माझ्यासाठी तरी ही खूप नवीन गोष्ट होती. इराणमधल्या तरुणाईच्या आविष्कारांनी अगदी ओसंडून वाहणारा आणि उत्साहाने भरलेला असा हा संपूर्ण नाट्य महोत्सव होता. हे जे तुम्ही बघताय हे नाटक बघायला आत जाण्यासाठी गर्दी केलेल्या प्रेक्षकांचं चित्र आहे. आणि तिथे इराणच्या तेहरान या राजधानीमध्ये अगदी छोट्या छोट्या 20-25 जणांच्यासाठी असलेल्या जागेपासून ते 1,500 माणसं बसून नाटक बघू शकतील अशा वेगवेगळ्या आकाराचे रंगमंच तिथे उपलब्ध आहेत. फक्त तेहरान या शहरामध्ये साधारण 400 जागा नाट्यप्रयोगांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या 60 ते 70% जागांवरती रोज काही ना काहीतरी प्रयोग होत असतात. मी तिथे असताना मला तिथले वेगवेगळी थिएटर्स बघता आली. मोठी थिएटर्स, स्टुडिओ थिएटर, वापरात नसलेली इंडस्ट्रीयल शेड, लायब्ररी अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग बघता आले. स्ट्रिंग पपेट्स ज्याला आपण कठपुतली म्हणतो तशा प्रकारच्या पपेट्रीच्या प्रयोगांसाठी तिथे एक स्वतंत्र इमारत आहे, स्वतंत्र थिएटर आहे.
त्याचं हे आपलं जसं हे मोठं प्रोसिनियम थिएटर असतं तसं त्यांचं एक छोटं प्रोसिनियम थिएटर केलेलं आहे. समोर प्रेक्षकांची तुम्ही बसलेले आहात तशीच बसायची व्यवस्था आहे आणि त्या रंगमंचावरती सर्व प्रकारची प्रकाश योजना, दृश्यरचना, नेपथ्य, संगीत सगळ्याचा वापर करून तिथे प्रयोग केले जातात. ते बघणं हा एक वेगळाच अनुभव माझ्यासाठी होता. इतर कुठल्याही देशांमध्ये माझ्या असं स्वतंत्रपणे फक्त पपेट्रीसाठी बांधलेलं थिएटर असं माझ्या बघण्यात आलेलं नाही. याचा अर्थ ते दुसऱ्या कुठल्या देशात नाही असं नाही, माझ्या बघण्यात आलेलं नाही एवढंच मी इथे सांगतोय. इथल्या नाटकांचे विषय देखील आधुनिकतेला साजेसे असेच होते. युद्ध आणि संघर्ष हे तर होतेच. म्हणजे अनेकदा असं वाटतं की इराणमध्ये नाटक करत असेल, संघर्षाविषयी त्यांना काही बोलता येत नसेल. तसं नाही, ती मंडळी अत्यंत बेधडकपणे त्यांना जे हवं ते रंगभूमीवरती सादर करत होते. अगदी पोलीस आणि सामान्य माणूस यांच्या मारामाऱ्यांपासूनच्या गोष्टी तिथे रंगभूमीवरती दिसत होत्या. त्याचबरोबर मानवी नातेसंबंध आणि त्यातून होणारे गुंतेही तिथल्या नाटकांमधून उलगडत होते. इराणमध्ये काय नाटक असणार असा एक जो प्रश्न माझ्या मनात होता, त्याचं अतिशय चोख उत्तर मला या महोत्सवामध्ये मिळून गेलं. आणि मग माझ्या मनात पुन्हा प्रश्न येतो की ह्याच्यामध्ये भारतीय नाटक आपल्याला कधी दिसणार? ते दिसायला पाहिजे आणि त्यासाठी भारतीय रंगकर्मींनी, भारतीय रंगभूमीवर काम करणाऱ्या मंडळींनी पुढाकार घेऊन ते करायला पाहिजे. तिथे पोचणं हे अशक्य अजिबातच नाही. अवघड असू शकेल पण अशक्य मात्र नक्की नाही. आज आपण चीन या देशाचा खूप गाजावाजा ऐकतो, व्यावसायिक आघाडीवरती, राजकीय आघाडीवरती. आणि तो फक्त औद्योगिक निर्मितीच्या क्षेत्रातच नाही तर कलेच्या क्षेत्रातही खूप जोरदार मुसंडी मारून पुढे निघालेला देश आहे. चीनचा याबाबतचा दृष्टिकोन अतिशय जाणीवपूर्वक बाह्य केंद्रित आहे. ते त्यांची संस्कृती जगाला सांगण्यावरती खूप जास्त भर देत आहेत. त्यांच्याकडचा जो काही सांस्कृतिक ठेवा आहे तो जगभरात कसा नेता येईल ह्याच्यावरती चीन हा देश खूप मोठ्या प्रमाणावर काम करतोय आणि स्वतःचं असं एक वैश्विक कथन तो देश तयार करतोय. स्वतःचं एक ग्लोबल स्टेटमेंट, ग्लोबल रेटॉरिक चीन हा देश तयार करतोय असं आपल्याला दिसतं. आणि याच्यामध्ये त्यांनी फक्त आर्थिक किंवा सामरिक अशा गोष्टी न ठेवता सांस्कृतिक जगाचाही अंतर्भाव केलेला आहे. नाटक ही गोष्ट त्यांनी खूप महत्त्वाची या सगळ्या प्रकारामध्ये केलेली आपल्याला दिसते आहे. आणि त्याच्यामुळे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी ही गोष्ट चीन सातत्यानं करताना आपल्याला जागतिक रंगभूमीच्या पटलावरती सुद्धा दिसायला लागलेला आहे. कुठल्याही वर्चस्ववादी शक्तीसाठी केवळ लष्करी सामर्थ्य पुरत नाही तर त्याला एक सामाजिक सांस्कृतिक वैधता, मान्यता मिळवण्याची त्यांना गरज भासत असते. आणि आपण चीनच्याकडे एकूण पाहिलं तर ते हे करताना आपल्याला दिसतं. कला या गोष्टीकडे जागतिक पातळीवरती चीन हा देश सॉफ्ट पॉवर म्हणून बघताना आपल्याला दिसतो. आणि याची उदाहरणं जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. शीतयुद्धाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अमेरिकेने सुद्धा केवळ लष्करी ताकद दाखवली नाही तर त्यांनी सिनेमा, संगीत, फॅशन, पॉप आर्ट या सगळ्यांच्या माध्यमातून अमेरिकन संस्कृती खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. आणि या निर्यातीचा परिणाम आपल्याला जगभर झालेला दिसतो. या सगळ्या क्षेत्रातल्या विविध धारणांना अमेरिकेने त्या काळात आपल्याला हवी तशी दिशा दिली. आणि आज अमेरिका संघर्ष करत असताना चीन मात्र स्वतःला एक परोपकारी शक्ती म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. अगदी सौदी अरेबिया इराणच्या संघर्षामध्ये मध्यस्थाची भूमिका असो, श्रीलंकेसारख्या देशाला जवळजवळ तो देश विकत घेतल्यासारखी व्यवस्था तिथे निर्माण करणं असो, आणि सॉफ्ट पॉवर म्हणून जर विचार केला तर गेल्या वर्षी फ्रान्समध्ये झालेला जो अव्हिग्नॉन म्हणून त्यांचा मोठा नाट्य महोत्सव असतो त्याचं उदाहरण इथे घेता येईल. त्या महोत्सवामध्ये काय झालेलं दिसतं? युरोप खंडातला हा अतिशय मोठा महोत्सव
2024मध्ये झालेल्या महोत्सवामध्ये चीनमधली एकूण 12 नाट्यप्रयोग तिथे सादर करण्यात आले, वेगवेगळ्या 12 नाट्यसंस्थांचे. थोडं मागे जाऊन पाहिलं तर 2018मध्ये चीनमधली एक नाट्यसंस्था या महोत्सवात सहभागी होती. गेल्या वर्षी 12 नाट्यसंस्था होत्या. चीनी राजदूताच्या नेतृत्वाखाली एक अधिकृत शिष्टमंडळ तिथे उपस्थित होतं. त्याचवेळी चीनमधल्या गुईलिन थिएटर फेस्टिवलचं तिथे सादरीकरण करण्यात आलं की आमच्याकडे कशा पद्धतीने चालतं. शांघाय थिएटर अकॅडमीचं द लिजंड ऑफ व्हाईट स्नेक या नाटकाचा प्रयोग तिथे सादर करण्यात आला. या सगळ्या काळामध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचं सचिवालय पॅरिसमधून शांघायला स्थलांतरित झालं. चीननी आपली जागतिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी या सांस्कृतिक व्यासपीठांचा खूप मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं वापर केलेला आपल्याला दिसून येतो आणि आपल्याला ह्याच्याकडे अतिशय गांभीर्याने बघायची गरज आहे. आपली संस्कृती ही जेवणातल्या लोणच्यापुरती मर्यादित ठेवून त्याचा उपयोग नाही, ती आपल्याला अधिक तीव्रपणे जगाला समजावून सांगायची गरज आहे आणि आपल्याकडे आहे म्हणून सांगायची गरज आहे. आपल्याकडे नसेलच तर काही आपण फारशी त्याची चर्चा करू शकत नाही. म्हणजे गमतीने एकदा कोणीतरी असं बोलताना म्हणलं होतं की भारतात जेव्हा लोक वेदपठण करत होते तेव्हा इंग्लंडच्या बेटावरती लोक अजूनही कदाचित झाडावरून उड्या मारत इकडून तिकडे जात होते. आपल्या चांगल्या परंपरेचा, गौरवशाली परंपरेचा जो आपला अभिमान आहे तो जगापर्यंत पोचवणं, रंगभूमीच्या माध्यमातून पोचवणं हे आपल्याला करायलाच हवं आहे. ते अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याकडे ते आहे. ते फक्त घेऊन जाण्याचा मुद्दा आहे. चीननी हे जे सगळं काही केलं आहे त्याचा आपण एक छोटासा लघुपट पाहूया. गेल्या वर्षीचा जागतिक रंगभूमी दिन चीननं जगभरातल्या कलावंतांना बोलावून तिथे साजरा केला. त्याची ही छोटीशी चित्रफीत आहे. चीन या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघतोय आणि हे एक छोटंसं उदाहरण आहे. अशा प्रकारचे असंख्य प्रकल्प चीन राबवतो आहे. जगभरातले विद्यार्थी, कलेचे विद्यार्थी आपल्या देशात येऊन त्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप्स चीनतर्फे दिल्या जातात. भारतीय रंगभूमीचा विचार करताना, भारत देश म्हणून विचार करताना ही गोष्ट आपण गांभीर्याने घ्यायला हवी असं मला नक्की वाटतं. मला क्षमा करा, माझं आत्ता घड्याळाकडे लक्ष गेलं. मी खूप वेळ बोलतोय. मी जेवढ्या वेगाने होईल तेवढ्या वेगाने पुढच्या काही गोष्टी संपवतो. या सगळ्या प्रवासामध्ये जसा कोसोवो हा देश दिसला तसेच आणखीनही काही काही देश दिसले की इथे रंगभूमीविषयक काही काम चालू असेल असा आपल्याला प्रश्न पडतो. उदाहरणार्थ संयुक्त अरब अमिरात, UAE. इथे काय असणार नाटक? ह्या तर अमिराती आहेत. दुबई शॉपिंग फेस्टिवलसाठी किंवा टुरिझमसाठी आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे. अबुधाबी किंवा त्या सगळ्या भागामध्ये त्यांच्याकडे तेल खूप आहे आणि त्याच्यामुळे खूप श्रीमंत अरब तिथे राहत असतात असं आपल्याला माहिती आहे. मजेची गोष्ट अशी की जगातला सगळ्यात मोठा मोनोड्रामा फेस्टिवल हा दुबईच्या जवळ फुजायरा नावाची जी अमिरात आहे त्या अमिरातीमध्ये दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. जगभरातून शेकडो कलावंतांना तिथे निमंत्रित केलं जातं.
विविध मोनोड्रामासचे तिथे प्रयोग असतात. त्याच्या व्यतिरिक्त संगीत, नृत्य, चित्र, शिल्प या वेगवेगळ्या कलांचा तिथे संगम होत असतो. प्रयोग असतात, प्रदर्शनं असतात, चर्चासत्र असतात. खूप मोठ्या प्रमाणावरती फुजारामध्ये आपल्याला हे काम होताना दिसतं. या साधारण 10 दिवसांच्या महोत्सवामध्ये अरब देशांमधल्याही अनेक रंगकर्मींना बोलावलं जातं. पुन्हा अरब देशामध्ये नाटक होत असेल, होतं. ट्युनिशियामध्ये होणारा कार्थलाज थिएटर फेस्टिवल हा अरब जगतातला अत्यंत महत्त्वाचा नाट्य महोत्सव आहे. इजिप्तमध्ये शर्म अल शेख नावाच्या ठिकाणी होणारा सिटफी नावाचा नाट्य महोत्सव हा अतिशय महत्त्वाचा नाट्य महोत्सव आहे. कैरो इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलचं नाव काही वेळेला आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. या देशांबरोबरच सिरिया, लेबनॉन, मोरोक्को, सुदान, बेनिन, रिपब्लिक ऑफ काँगो, बुर्किना फासो, युगांडा, झिम्बाब्वे अशाही वेगवेगळ्या देशांमधले रंगकर्मी या ठिकाणी त्यांना निमंत्रण दिलेलं असतं. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया इथली लोकं असतातच, पण त्यांच्याबरोबरीनं ह्या तुलनेनं कमी माहिती असलेल्या देशांमधली पण मंडळी तिथे उपस्थित असतात. याच्यातली अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो की ही जी फुजायरा नावाची अमिरात आहे त्याचं एकूण क्षेत्रफळ पुणे जिल्ह्याच्या साधारणपणे 10% आहे. आणि तिथे त्यांची इच्छा आहे, त्यांना वाटतं हे करायला हवं म्हणून ते करतात. आणि मोठ्या प्रमाणावरती दर 2 वर्षांनी हा एक उत्सव तिथे आपल्याला बघायला मिळत असतो. मग अशी मी म्हटलं तसं जागतिक रंगभूमी ही केवळ अमेरिका, इंग्लंड, युरोप या श्रीमंत देशातली रंगभूमी नव्हे तर इतर भागातली आहे. पश्चिम आफ्रिकेतल्या अजून एका देशाचा मी उल्लेख करणार आहे, आयव्हरी कोस्ट. ह्या देशामध्ये संपूर्ण आफ्रिकेतल्या कलावंतांसाठी एक परफॉर्मिंग आर्ट्स मार्केट आयोजित केलं जातं की जिथे संपूर्ण आफ्रिका खंडातले कलावंत एकत्र येत असतात, आपापले नाट्यप्रयोग सादर करत असतात. केवळ आफ्रिकेतनंच नव्हे तर आशिया, अमेरिका, युरोपमधल्या विविध नाट्य महोत्सवांचे संचालक त्यांनी तिथे निमंत्रित केलेलं असतं. ते हे नाट्यप्रयोग बघत असतात आणि त्यातून या नाट्यप्रयोगांना जागतिक बाजारपेठ खुली होत असते. हा प्रयत्न आयव्हरी कोस्ट नावाचा एक देश करतो आहे. जागतिक रंगभूमीवरती ह्या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत. जागतिक रंगभूमीवरती वेगवेगळे देश रंगभूमी ही गोष्ट अतिशय गांभीर्यानं घेऊन आपल्याकडची रंगभूमी जगापर्यंत कशी नेता येईल ह्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. या परफॉर्मिंग आर्ट्स मार्केटमध्ये एकमेकांचे प्रयोग बघितले जातात, त्याच्याविषयी चर्चा होतात, एकमेकांना निमंत्रणं दिली जातात. काही वेळेला एकत्रित प्रयोगांचेही काही प्रकल्प त्याच्यामधून तयार होत असतात. आजच्या या व्याख्यानामध्ये मी जाणून बुजून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स वगैरे देशांविषयी फार बोलणं टाळलं आहे. तिथली रंगभूमी आपल्याकडे या ना त्या कारणांनी पोचत असते. पण जागतिक रंगभूमी म्हणजे केवळ पहिल्या जगातील देश नव्हेत, ही गोष्ट मला इथे अधोरेखित करायची आहे. भारतीय रंगभूमीचा विचार करताना आलेला अजून एक मजेदार अनुभव म्हणजे भारतीय चित्रपट मात्र जगभर पोचलेला आहे, विशेषतः हिंदी चित्रपट. रोमानियासारख्या देशात रस्त्यावरून चालताना कुणीतरी कामगार मी झब्बा घातलेला बघून रस्त्याच्या पलीकडून इंडिया इंडिया असं विचारून अचानक यादों की बारात मोठ्याने गायला सुरुवात करतो. किंवा इजिप्तमधल्या हॉटेलमधला कुणीतरी वेटर इंडिया असं विचारून शाहरुख खान असं आपल्याकडे बघून विचारतो. तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की आपली चित्रपटसृष्टी ही खूपच जास्त प्रमाणात जगभरात पोचलेली आहे. रंगभूमीनं सुद्धा हे करायची गरज आहे. आपल्या भारतीय रंगभूमीविषयी इतरांच्या धारणा नक्की काय आहेत त्या समजून घेऊन त्यांच्यापर्यंत आजची भारतीय रंगभूमी आपल्याला कशी पोचवता येईल या दिशेने काम करायची गरज आहे. अनेक तरुण रंगकर्मी मला विचारतात की हे करायचं कसं. याचं एक ठोस उत्तर माझ्याकडे नाही, पण त्याच्या आधी एक मूळ प्रश्न असा आहे की हे जागतिक प्रकरण मला मनापासून समजून घ्यायचं आहे का.
आणि जर मला ती समजून घ्यायची इच्छा असेल तर माझ्यासाठी असंख्य मार्ग आहेत. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर मी जर बार्शीसारख्या गावचा नाटकवाला असेन तर मला केव्हा तरी सोलापुरात माझा प्रयोग करायचा असतो. सोलापुरात प्रयोग झाला तर कधीतरी पुण्यात मला माझा प्रयोग करायचा असतो. पुण्यात झाला की मला मुंबईत माझा नाटकाचा प्रयोग करायचा असतो. आणि मुंबईत जर शिवाजी मंदिराला माझा प्रयोग झाला तर माझ्या आयुष्याचं सार्थक होतं. ह्याच्या पुढे जाऊन मी माझा प्रयोग मला लंडनला करता येईल का हा विचार करतो का? माझं नाटक मला अमेरिकेतल्या माणसाला दाखवता येईल का हा विचार मी करतो का? हा विचार अन्य सर्व क्षेत्रातली माणसं करतात. कलावंत हा एक असा प्राणी आहे की जो हा विचार करायला घाबरतो. 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे भाषा. आपल्याला इंग्रजी भाषेविषयी एक दडपण असतं की अरे बापरे, परदेशी म्हणजे आपल्याला इंग्रजी यायला पाहिजे. माझा अनुभव असा आहे की इंग्रजी उत्तम येणारे फार कमी देश या पृथ्वी तलावर आहेत. मी ज्या ज्या रंगकर्मींना भेटलो आहे त्यातले काही वगळता अनेकांशी मला अजूनही त्यांच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत समजून घेत हातवारे करतच बोलावं लागतं. आणि त्यांनाही त्या इंग्रजीची भीतीच वाटत असते. तर ही भाषेची भीती हा एक भाग. आणि एक अशी समजूत आहे की हे करायचं तर फार पैसे लागणार बुवा, ते कुठून आणायचे, किती लागणार. ह्याच्याकडे जर मी बघायला सुरुवात केली तर माझ्या असं लक्षात येतं की हे काही फार अवघड नाही. मी पुण्यातच राहतो, मी पुण्यातच वाढलो आहे आणि आईवडिलांच्याकडनं पैसे न घेता मी जगभर रंगभूमीविषयक काम करू शकलो आहे. हे कोणीही करू शकतं. ह्याच्यामध्ये काही अकटोविकट काहीतरी वेगळंच आहे असं अजिबात नाही. इच्छा असेल तर तिथे मार्ग आहे असंच मी या सगळ्या तरुण कलावंत मंडळींना सांगत असतो. याचबरोबर परदेश म्हणजे काहीतरी महान आणि आपलं म्हणजे काहीतरी फालतू असं तर अजिबातच नाही. मी वाईट नाटकंही पाहिली आहेत, अतिशय वाईट नाटकं पाहिली आहेत. म्हणजे आपल्याकडच्या पुरुषोत्तमसारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा जी एक अतिशय सामान्य दर्जाची एकांकिका असेल त्याच्यापेक्षाही वाईट नाटक मी पाहिलेलं आहे भारताबाहेर. त्याच्यामुळे ते म्हणजे काहीतरी महान आहे अशातला भाग नाही, पण ते म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि ते वेगळं काय आहे ते समजून घ्यायची मला इच्छा आहे. हा त्याचा मूळ गाभा आहे. आणि माझं काय आहे ते मला त्यांना सांगायची इच्छा आहे. हा त्याचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये नाटक या विषयाचं शिक्षण दिलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती पाठ्यवृत्ती उपलब्ध असतात. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटसारखी संस्था आहे ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. त्याच्यामध्ये भारतीय कलावंत सहभागी होऊ शकतात. स्मार्टफोन आणि इंटरनेट यामुळे याची माहिती मिळवणं हे काही आता अवघड राहिलेलं नाही. म्हणजे मी तरुण असताना ही माहिती मला कोणीतरी दिली तरच मला मिळेल असं होतं. आता आपला जो एक सर्वांचा सर्वज्ञानी असा गुगल बाबा आहे त्याला हे सगळं माहिती असतं. त्याला विचारलं तर तो पटकन आपल्याला उत्तरं देतो. तेवढा शोध मात्र आपल्याला घ्यावा लागतो. या सगळ्या प्रवासामुळे माझ्यावरती जो काही परिणाम होत गेला त्याच्यातून मला सारखं असं वाटत झालं की मी काय करू शकतो, आपल्याला काय करणं शक्य आहे. आणि त्याच्यामधून मगाशी मॅडमनी ओळख करून देताना सांगितलं, आयपार नावाच्या संस्थेचा उल्लेख केला. त्या संस्थेची निर्मिती याच्यातून झाली की जगभरामध्ये मला जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे नाट्यप्रयोग बघता आले, वेगवेगळ्या लोकांशी बोलता आलं, रंगकर्मींशी संवाद साधता आला, त्यांच्याकडून शिकता आलं. पण हे आत्ता तरुण असलेल्या मुलांनी कसं करावं? मला मी कॉलेजमध्ये असताना हे मिळालं नाही, पण आत्ता जी मुलं शिकतायत, महाविद्यालयीन पातळीवरती नाटक करतायत, त्यांना हे मिळू शकतं का? त्यांना हे कसं मिळू शकेल? आणि मग त्याच्यातून आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल या कल्पनेचा जन्म झाला. आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल हा 2016 साली सुरू झालेला महोत्सव आहे. गेली 9 वर्ष हा महोत्सव सातत्याने पुण्यामध्ये चालू आहे. त्या आयपार संस्थेविषयी आणि या महोत्सवाविषयी एक छोटासा लघुपट आपण आता बघूया. IPAR is a celebration. IPAR is a stage. IPAR is a journey.
iParedes, a meeting of worlds. We want the world to see our stage, to witness the stories through the universal language of theatre. We want the world to feel the pulse of live performance, to be moved by voices from every corner of the globe. We want the world to hear the laughter, the tears, the power of words and music echoing in the heart of our theatre. We want the world to experience the energy of passionate artists, collaborating and creating without boundaries. We want the world to connect, to leave with new perspectives and unforgettable memories. We are your stage. Imperfect, but a stage full of heart, creativity and life. Do you remember the first time you saw a live performance? The moment a play changed the way you saw the world? The rush of emotion when the lights come up on something unforgettable? So, if you're seeking something new, or you're one of the curious ones, this message is for you. iPar is where stories meet. iPar is where cultures collide. iParedes, where the world comes together. भारताबाहेरच्या जागतिक रंगभूमीशी आपला संबंध हा प्रामुख्यानं भाषांतरापुरता येत गेलेला आहे. आता त्याच्या पलीकडच्या शक्यतांकडे बघायची गरज आहे. विशेषतः युवा रंगकर्मींनी असं बघायला हवं असं मला वाटतं. इथं संधींना अजिबात तोटा नाही, मात्र कुठलं दार ठोठवायचं हे ज्याचं त्यालाच ठरवावं लागणार आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या मराठीच्या घराला असलेल्या इंग्रजी भाषेच्या खिडकीतून डोकावून बघायला तर आपण शिकतो आहोत, पण आता थोडीशी त्या आकाशामध्ये भरारी घेण्याची पण गरज आहे. घर आपलं आहेच आणि घर आपण सांभाळणार आहोतच. या ठिकाणी मी एक अमेरिकन जीवशास्त्रज्ञ E.O. विल्सन यांचं एक विधान उद्धृत करतो. सध्याचा कालखंड हा गोंधळाचा कालखंड आहे. आपल्या भावभावना अजूनही अश्मयुगीन माणसाच्याच आहेत. आपण ज्या सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या मदतीनं जगतो त्या अजूनही मध्ययुगीनच आहेत. आणि तंत्रज्ञान हळूहळू परमेश्वरासारखं होत चाललंय. या अशा जगात जगताना आपले पाय मातीमध्ये घट्टपणे रोवून उभं राहणं हे अधिकच महत्त्वाचं होत जातं. जेव्हा माझं स्थानिक सत्य मला नेमकेपणाने आणि मोकळेपणाने माझ्या कलेच्या माध्यमातून मांडता येतं, तेव्हाच मला त्याचा वैश्विक संदर्भ समजायला लागतो. माझं लोकल असणं मला जितकं अधिक समजत जाईल, तितकं माझं ग्लोबल होणं मला अधिक प्रगल्भतेकडे नेणारं आणि माझं जगणं समृद्ध करणारं होत जाईल. रंगभूमी समृद्ध करणारं होत जाईल. मानवी उत्क्रांतीचा अर्थ आणि आपला व्यक्तिगत विकास ह्याच्याविषयी सुद्धा आपल्याला अधिक आकलन व्हायला लागेल. आपली मुळं घट्ट रोवून ठेवून
उंच भरारी घेणं हे अवघड आहे, पण अशक्य मात्र नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. नाटकाचा उगम कसा झाला असेल या विचारापासून नाटक हे विचार प्रवर्तकाचं एक उत्तम माध्यम असू शकतं या विचारापर्यंत संपूर्ण नाटकाचा रंगभूमीच्या ऐतिह्याचा आढावा आजच्या व्याख्यानामध्ये घेतला. ज्ञात संस्कृतीच्या पलीकडे जाऊन नाटक बघता आलं पाहिजे हा विचार मांडताना ज्यांना माझी संस्कृती ज्ञात नाही त्यांना ती ज्ञात करून देण्यासाठी मी नाटकाच्या माध्यमातून कसा त्यांच्यापर्यंत पोचू शकतो हाही विचार आजच्या व्याख्यानातनं त्यांनी मांडला. विविध देशातील रंगभूमीचा आढावा घेऊन मला स्वतःला जितका खोल जाणत जाईन तितकंच त्याचं स्वरूप म्हणजे ज्याला आपण प्रकृती जी आहे माझी ती जाणल्यानंतर मी जागतिक स्तरावरती अधिक सखोल अभ्यास करू शकेन हा विचार त्यांनी आज आपल्या व्याख्यानातनं आपल्या सगळ्यांना दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. उपस्थित रसिकांचंही आभार. वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PNG गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा आणि PNG एक्सक्लुझिव्ह या सगळ्यांनी सहकार्य केलं याबद्दल त्यांच्याबद्दलही ऋण व्यक्त करून आजचं सत्र संपलं असं जाहीर करते. धन्यवाद.